ताप्ती नदी को जाने वेबिनार में आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ और आप सभी को आज वर्ल्ड रिवर डे के जो आज मनाया जा रहा है पूरे दुनिया में उसकी शुभकामनाएं भी देता हूँ। आओ ताप्ती नदी को जाने इस बारे में मैं यहाँ पर थोड़ा बात रखना चाहूँगा। ये वेबिनार सीरीज कैसे शुरू हुआ? हमारे जो मेंटर है डॉक्टर राजेंद्र सिंह जी, मेधाताई पाटकर, पीवी राजगोपाल जी, इन सभी के मार्गदर्शन से महाराष्ट्र में कोरोना के समय 2020 और 21 में हमारे महाराष्ट्र टीम जो जल बिरादरी की उन्होंने आओ नदी को जाने ऐसे एक्सपर्ट टॉक शुरू किया था। लगभग 44 एक्सपर्ट्स को आमंत्रित किया था और उसके बाद में ऐसे तय हुआ कि फिजिकल यात्रा हम निकालते। लेकिन तभी फिर से कोरोना का सेकंड वेव आया अप्रैल 2021 में। तो हमारे टीम ने डिसाइड किया कि हम ऑनलाइन संवाद यात्रा शुरू करते हैं। तो हमने ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा हमारे जो मेंटर है महाराष्ट्र जल बिरादरी के विनोद बोधनकर सर, नरेंद्र चुग सर, उन्होंने लगभग महाराष्ट्र के सभी जिलों में अ, आओ नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज जिसके अंदर डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू की। शुरुआत हुई थी नासिक डिस्ट्रिक्ट से, फिर जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे करते करते 36 जिलों की यात्रा उन्होंने कंप्लीट की और मेरा सौभाग्य है कि मुझे हर यात्रा में शामिल होने का मौका मिला। तो जब जलगांव, नंदुरबार, धुलिया और बुल्डाना की यात्रा खत्म हुई ऑनलाइन, तो हमारे टीम ने डिसाइड किया कि जैसे आओ नदी को जाने शुरू है वैसे हम आओ तापी नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज शुरू करते हैं। तो हमने मई 2021 से ये वेबिनार सीरीज शुरू किया और मुझे कहने में आनंद होगा कि तीनों राज्यों से मतलब महाराष्ट्र, मध्य प्रदेश और गुजरात, लगभग 110 से भी ज़्यादा महानुभाव यहाँ आकर उनका टॉक दे चुके हैं, जिनका ज़मीन के ऊपर एक्सपीरियंस 10 साल से लगभग 40 सालों का है। और ऐसे महानुभाव से हमें सुनने को मिला, उनसे सीखने को मिला और उनकी जो एक्सपर्टाइज़ है वो दूसरों से शेयर करने का मौका मिला। मैं अकेला ना, हमारी पूरी टीम है जो इस पूरे वेबिनार में काम करते हैं और ये खुशी है कि आज हम 59th वेबिनार में 3 राज्यों से हम जुड़े हैं, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, और हर जो भी महानुभाव यहाँ है, उनका अलग-अलग एक्सपर्टाइज़ है और हर एक का अलग-अलग कॉर्नर है। कोई खेती के बारे में, कोई वाइल्ड लाइफ के बारे में, कोई जो भी है जैसे कमल वाले बाबा मिले, अलग-अलग ग्रुप मिले, जैसे आर्ट ऑफ लिविंग है, गायत्री परिवार है, मिशन 500, भूजल वारकरी, ऐसे अलग-अलग ग्रुप भी हमें इस दरमियान मिले। तो मैं ज़्यादा वक़्त न लेते हुए आज के हमारे जो पहले वक्ता हैं, किशोर जी, इनका परिचय करने के लिए सुनीता दीदी से रिक्वेस्ट करता हूँ। सुनीता दीदी। नमस्ते भैया। आज का आवाज आ रही है मेरी? आ रही है मैडम। हाँ, हाँ। आज का हमारा जो वेबिनार है 59वां वेबिनार है। हाँ, उत्तराखंड के जो भाई है हमारे साथ आज जुड़े हैं, उनके लिए आज हम हिंदी में व्यक्त होने का प्रयास करेंगे, क्योंकि उनके भी समझ में आ जाए वेबिनार में जो कुछ चल रहा है। तो मैं आज के जो हमारे पहले स्पीकर है, उनका परिचय करवाने जा रही हूँ। गणेश रामभाऊ सोनार, जो कि हमारे खानदेश का
जाना माना महाविद्यालय है, बहुत पुराना महाविद्यालय है। ए ग्रेड नैक नैक से उनको नामांकन प्राप्त है, ए ग्रेड। उस महाविद्यालय में वह क्लर्क की नौकरी कर रहे हैं कई सालों से, और जाने माने पक्षी मित्र है। और आज का उनका विषय है जलगांव जिले में खेती में रहने वाली जैव विविधता। हमारे जो आज के स्पीकर है जिनका मैं परिचय करवा रही हूँ, उनके बारे में अगर बताना चाहूँ तो बहुत कुछ है। उनका जो कार्य है मैंने भी बहुत नजदीक से देखा है। वह जैसे कि मैंने कहा पक्षी मित्र है, और जलगांव जिला जैव विविधता व्यवस्थापन समिति के सदस्य रहे हैं। 1992 से जलगांव जिले में पक्षी तथा जो सस्तन प्राणी होते हैं, सांप है, इनका वह अभ्यास कर रहे हैं, और बहुत अच्छे छाया चित्रकार भी है। वन्यजीव छायाचित्रकार के नाम से भी वह पहचाने जाते हैं। यहाँ का एक पक्षी है जिसका नाम है रान पिंगड़ा। इस पक्षी की संशोधन मुहिम WECS अमरावती KCE सोसाइटी के जलश्री संस्था है वहाँ की, तो वह संस्था और इटली मिलान सिटी जलगांव जिले में इन दोनों की माध्यम से जैव विविधता संशोधन मुहिम तथा कोहार्ट जलगांव एवं बायो जलगांव इन संस्था के सहायता से बहुत अनेकविध संशोधन प्रकल्प में गणेश भाऊ ने सहभाग लिया है। और जो पुस्तक पब्लिश हुई है, वाइल्ड लाइफ ऑफ जलगांव डिस्ट्रिक्ट, पब्लिश्ड बाय प्रशांत पब्लिकेशन जलगांव, यह बायो डाइवर्सिटी पर आधारित पुस्तक है। तो उसमें जो पक्षी विभाग है उसके गणेश भाऊ लेखक रहे हैं, और 2014 में उन्होंने महाराष्ट्र टाइम्स इस वर्तमान पत्र में, इस अखबार के लिए लगभग 52 लेख उनके उस अखबार में प्रसिद्ध हुए हैं, तथा अनेक संशोधन पत्रिकाओं में उनके शोध निबंध भी प्रकाशित हुए हैं। तो ऐसे आज के हमारे वक्ता है। मैं एक शिक्षिका होने की वजह से मेरे विद्यालय में भी मैंने उनको एक बार आमंत्रित किया था, और उनको मैंने सुना है। जो हमारा श्रावण महीने में पहला त्योहार आता है नागपंचमी, तो नागपंचमी के दिन मैंने गणेश भाऊ और उनके टीम को बुलाया था। उन्होंने बहुत ही अच्छी तरह से हमारे छात्रों को जो हमारे सांप है भारत में पाए जाने वाले विविध प्रजाति के, तो उनके बारे में जानकारी भी दी थी, और बहुत अच्छे वो जो क्या बोलते हैं विषारी और बिन विषारी इन दोनों का फर्क भी समझाया था। तो उनके बारे में अगर बोलने बैठूं तो बहुत ही है, लेकिन हमें हमारा वेबिनार भी आगे ले जाना है, इसलिए मैं गणेश भाऊ से विनती करती हूँ कि वह अपनी बात रखें। धन्यवाद। थैंक यू मैम, थैंक यू दीदी जी। इतना बड़ा आदमी नहीं हूँ मैं, जमीन से जुड़ा एक क्या कहते हैं एमेच्योर संशोधन करता हूँ, एक गणेश अभ्यासक सर, हूँ। अगर आपको मराठी में कंफर्ट होगा तो मराठी में बात कीजिए, अगर हिंदी में हाँ हाँ कंफर्ट है तो बिल्कुल हिंदी बिल्कुल, में, कोई प्रॉब्लम नहीं। यस 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 सर। धन्यवाद विशाल जी। सर्वप्रथम मी आभार मानतो ताप्ती बेसिनच्या कोर टीमचे की त्यांनी मला इथे हे वेबिनार देण्यासाठी आमंत्रित केले. खूप खूप आभार आपले. आणि मला खूप आनंद होतो की जळगाव जिल्ह्यातील जी जैवविविधता आहे ती अनेक लोकांसमोर, ज्यादातर लोगों के सामने आ रही है। इसका मुझे काफी आनंद है। आप पीपीटी भी लगा सकते हैं प्लीज। क्या शुरू करें कि थोड़े? हेलो एक ही विशाल मिनट जी। में शेयर कर रहा हूँ, आप बात कीजिए तब तक। एक मिनट। हाँ हाँ। जळगाव जिल्ह्यामध्ये
खूप मोठ्या प्रमाणावर जी जैवविविधता है, जो जैवविविधता जलगांव जिले में है, जलगांव जिला देखा जाए तो सातपुड़ा और सात माला, साउथ में जो है अजिंठा पर्वत श्रृंखला जो है, और उत्तर में है सातपुड़ा। तो उसके बीच बसा हुआ ये जलगांव जिला है, जैसे पूर्व खानदेश देखील म्हणतात। तर या प्रदेशामध्ये तापी, गिरणा, बोरी, पूर्णा या नद्यांच्या पाण्याने अतिशय चांगल्या रीतीने सिंचित झालेली जमीन आहे, सुपीक जमीन आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिला डेव्हलप केलेलं आहे. अतिशय सुंदर असं शेती विविधता इथे आहे आणि विविध पिकं इथे घेतली जातात. जळगाव जिल्ह्यामध्ये वाघापासून झाड चिचुंद्रीपर्यंत सस्तन प्राणी आहेत, साप आहेत, पक्ष्यांच्या तब्बल 350च्या वर प्रजाती इथे आहेत. जवळपास 99 प्रजाती या बाहेरून स्थलांतर करून येतात, ज्याला स्थलांतरी म्हणतात. अशा प्रजाती आहेत. माझा आवाज येतोय ना सर्वांना? अशा या प्रजाती हो आपल्याकडे हो आहेत येतो. त्या. हो, थँक्यू. तर 20 प्रकारची सर जवळपास स्क्रीनवर दिख रहा है? पीपीटी दिसते सर्वांना? हो हो, तुम्हाला दिसतंय ना सर? यस यस. हाँ हाँ, पीपीटी दिख रहा है महोदय, दिख रहा है। ठीक है। हाँ जी सर. तो बायोडायवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर हैबिटेट, एग्रीकल्चर हैबिटेट देखा जाए तो ये मानव निर्मित हैबिटेट है या मानव निर्मित अधिवास है। अधिवास यानी पक्षी प्राणी जहाँ रहते उनका पता, जैसे हम रहते कि यानी हनुमान मंदिर के पास मेरा पता है तो उसे हम पता कहते कि भाई मैं यहाँ रहता हूँ, मी इथे राहतो मारुतीच्या पराजवळ किंवा प्लॉट नंबर इतकं इतकं. तसा हा पक्ष्यांचा प्राण्यांचा पत्ता म्हणजे हॅबिटॅट, अधिवास, ज्यामध्ये पक्षी राहतात. तर या पक्ष्यांना, प्राण्यांना किंवा सरपटणारी जी सगळी ही जैवविविधता आहे, कीटक आहेत, या सगळ्यांना या मानवनिर्मित जो शेती अधिवास आहे, यामध्ये स्वतःला एका पद्धतीने सामावून घ्यावे लागले, ज्याला ॲडॉप्शन म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, किंवा ज्या सवय करून घ्यावी लागली त्या सगळ्या याची. कारण शेती ही पूर्ण भारतात पसरलेली आहे आणि ही शेती मुख्यतः जंगल तोडून त्यावर मानवाने ती शेती केलेली आहे. म्हणजे पक्षी प्राण्यांचा जो पूर्वीचा अधिवास होता तो बदलून आता शेतीत आला. पण त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत, वनस्पती आहे आणि नव्याने जी शेती तिथे आली, त्या शेतीसोबत काही कीटक देखील आले त्यांना खाणारे, आणि त्या कीटकांना खाणारे पक्षी आले, साप आले, सरपटणारे प्राणी आले, सस्तन प्राणी आले. असं सर्वांचं एकत्रित जिथे हे झालं नव्याने, जो आहे ऍग्रीकल्चर हॅबिटेट म्हणजे शेती अधिवास. नेक्स्ट प्लीज. हा जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचा नकाशा, ये जो मैप आपको दिख रहा है, जलगांव जिले का मैप है ऊपर. नेक्स्ट प्लीज. हाँ, आपको ये सातपुरा रेंज दिख रहा है नॉर्थ साइड में, और बीच में हमारी तप्ती रिव्हर है, तापी नदी, आणि दक्षिणेला ही सातमाळ्याच्या डोंगर रांगा आहे. हा चाळीसगाव, जामनेर, नंतर पाचोरा या भागामध्ये थोडंफार जंगल आहे, पण पूर्णपणे हा शेती अधिवासच मानला जाईल असा हा भाग आहे. तर या जळगाव जिल्ह्याच्या आपण शेती अधिवासातील प्राणी पक्ष्यांविषयी सांगूया. इथली शेती पाहिली तर ही खऱ्या अर्थाने डेव्हलप झाली ही मलिक राजाच्या काळात. अर्थात प्राचीन काळापासून आपण शेती करतच होतो, पण इथे यहाँ मलिक राजा करके एक राजा था, सुल्तान जो है, फारूकी सुल्तानों का यहाँ राज रहा है, जो उत्तर के मेरे ख्याल से खिलजी
इधर आने का एक गुलाम था, और जब वो राजा यानी वो जो बादशाह यहाँ शिकार करने के लिए आते थे, तो एक बार शिकार करते हुए वो यहाँ आए और इस जंगल में उसे पानी नहीं मिल रहा था, तो जो गुलाम था उसने कहीं से ला करके पानी दिया उनको। तो राजा बड़ा खुश हुआ, बादशाह खुश हुआ, तो उसने उसको ये पूरा प्रदेश दिया खानदेश का, यानी धुले, नंदुरबार और जलगांव जिले का जो नॉर्थ साइड का जो महाराष्ट्र है, वो पूरा उसको जागीर करके दिया, और वो उसका नाम था मलिक। वो मलिक राजा काफी फेमस था, उसने यहाँ की खेती के लिए काफी योगदान दिया, नहर बनाए, उसके साथ पाणी के कुएं खोदने के लिए अनुदान दिया। असं खूप मोठं सहाय्य त्या मलिक राजाने या भागात केलं, आणि त्यातून आपली ही सगळी शेती डेव्हलप झालेली आहे. त्यामध्ये साखरेची सायपन पद्धती असेल किंवा इतर काही असेल, किंवा केळीची शेती डेव्हलप झाली. त्या भागात ज्या विहिरी आहे आपल्याला दिसतील, की त्या विहिरी या पातळ विटांच्या आहे. जो चपटी जो पुराने टाइम की जो ईंटें थी, वो आपको दिखेगी. तर हे सगळं अनुदान त्या काळात मिळालेलं असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यामध्ये खूप डेव्हलपमेंट केली आणि खूप विविध प्रकारची शेती आहे. यहाँ आपको देखने को मिलेगा कि एक ही तरह का क्रॉप नहीं है यहाँ, अलग-अलग तरह के क्रॉप है, और इसी यही वजह है कि यहाँ बहुत सारे प्रकार के पक्षी प्राणी हैं, क्योंकि क्रॉप की जो डाइवर्सिटी है, उस वजह से यहाँ पक्षी प्राणियों की भी डाइवर्सिटी है। नेक्स्ट प्लीज। ही काही फोटोग्राफ्स आहे पक्ष्यांची जी मी काढलेली आहेत या शेती परिसंस्थांचा अभ्यास करत असताना. त्यामध्ये हरिण आहे, वाघ आहे, काही कीटक आहेत, विंचू, सिग्नेचर स्पायडर असतील, रेड अँट आहेत, गिधाड आहे, रोहित पक्षी आहे. अशी ही मोठी डायव्हर्सिटी या जळगाव जिल्ह्याच्या शेती अधिवासात आहे. नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. तर या शेती अधिवासाचा अभ्यास करताना आम्ही जे काही सर्वे कंडक्ट केले जलश्री तर्फे किंवा कोहोर्ट बायो रिसर्च तर्फे किंवा अनेक संस्थांकडून, तर त्यामध्ये मला या पक्ष्यांच्या जवळपास 158 स्पीसीज प्रजाती तिथे आढळून आल्या. 158 प्रजाती मिली बर्ड्स की, मैमल्स की 23 प्रजातियां, रेप्टाइल्स यानी जो सरीसृप है उनकी 21 प्रजातियां मिली. नेक्स्ट प्लीज. तो इतनी बड़ी डाइवर्सिटी इस एरिया में मैंने आपको बताया कि यहाँ पे जो क्रॉप पैटर्न है उसकी वजह से भी है, और यहाँ का जो रिवर बेसिन है, यहाँ के जो पेड़ है, पौधे, उस वजह से भी काफी अच्छी डायव्हर्सिटी, खूप चांगली डायव्हर्सिटी या भागात आहे. डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी हा जो शब्द आहे, हा वॉल्टर रोझेन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ही टर्म यूज केली. म्हणजे जीवांची जी विविधता आहे, मग ते सजीवांमध्ये प्लांट असतील, प्राणी असतील, या सर्वांची विविधता म्हणजे जैवविविधता. अनेक प्रकारची विविधता असते, जशी आवाजाची विविधता आहे. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असतात. जसं आयराचा आवाज आहे सुबक पक्षाचा, वाघाचा आवाज आहे, तो जेव्हा मादीला बोलवतो तेव्हा तो आवाज वेगळा असतो त्याचा, आऊ आऊ. माणसांच्या आवाजाची विविधता आहे, जसं अमिताभ वेगळा आवाज करणार, सारे जमीन हिंदुस्तान अस्सलाम वालेकुम मेरा नाम बादशाह खान आहे. माझा आवाज वेगळा आहे, किशोर सरांचा आवाज वेगळा आहे. असे वेगवेगळ्या आवाजांची विविधता आहे. तसं ही प्राण्यांची विविधता वेगवेगळ्या पद्धतीने इथे या अधिवासात आहे. नेक्स्ट प्लीज. तर यामध्ये पहिल्यांदा आपण पक्षी म्हणजे ऑर्निस, ज्याला ग्रीक भाषेत ऑर्निस म्हणजे पक्षी, आणि त्याचा अभ्यास म्हणजे ऑर्निथॉलॉजी, ज्यामध्ये पक्षी ज्या प्रजाती आहे यांचा अभ्यास केला जातो. तर या शेती परिसंस्थेमध्ये आढळणारे जे पक्षी आहेत, किंवा मुळात पक्षी म्हणजे काय, तर पंख असणारे द्विपाद, म्हणजे ज्यांना 2 पाय आहे आणि ज्यांना पंख आहे असे प्राणी म्हणजे पक्षी. तर हे पक्षी आपल्या सर्वत्र आढळतात.
खूप मोठ्या संख्येने आढळतात पक्षी आपल्याला आजूबाजूला. कारण पहिली ओळख आपली ही पक्ष्यांशीच होत असते. चिऊ, काऊ, बचपन में हमें पक्षियों को ही दिखाया जाता है, गौरैया है या चिड़िया होती है। तो ऐसी ये पक्षियों की प्रजाति जो है वो खेती में भी बड़ा अपना योगदान, उनका रोल है. त्यांचा खूप चांगला इथे हे आहे. आता इथे आपल्या समोर जे 3 पक्षी दिसतायत, हे तिन्ही पक्षी एकाच फॅमिलीतले आहे. जे मैना गटातले पक्षी आहे. यामध्ये पहिला जो पक्षी आहे ज्यावर बाण दाखवलेला तो पक्षी आहे रोझी पॅस्टर किंवा गुलाबी मैना जो तुर्कस्तानातून आपल्याकडे येतो. त्यानंतर खाली जो आहे तो पाईड मैना आहे. काळी पांढरी जी आहे ती पाळीड मैना किंवा ज्याला कवडी मैना देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर उजव्या बाजूला जो आहे ज्याची केस अशी उडालेली दिसतायत किंवा उडतायत हवेने असं दिसतंय. ती म्हणजे ब्राह्मणी मैना किंवा ज्याला भांगपाडी मैना असं म्हणतात. भांग पाडतो ना आपण, तशी हिला भांगपाडी मैना असं म्हणतात. या मैनेच्या तिन्ही प्रजाती आम्हाला या शेती अधिवासात आढळल्या आणि हा पक्षी यामध्ये जर गुलाबी मैना सोडली, तर हे बाकीचे पक्षी जे आहेत हे दाणे कमी खातात आणि किडे अधिक खातात. कारण हा यांचा सृजन काळ असतो. शेतीचा जो आपला खरीपाचा हंगाम असतो, हा पक्ष्यांचा देखील सृजन काळ म्हणजे घरटी बनवण्याचा काळ असतो. आणि यामध्ये त्यांना पिलांसाठी बरेचसे पक्षी शाकाहारी असतात, पण या काळात ते पिलांना अळ्याच खाऊ घालतात. कारण फार महत्वाचा असतो त्यांच्यासाठी प्रोटीन आणि नायट्रोजनचा पुरवठा, ज्याच्यामुळे त्यांच्या पिल्लांना खूप चांगला प्रतिकारशक्ती आणि खूप चांगला त्यांना पोषण मिळतं म्हणून ते पक्षी अळ्याच प्रेफर करतात. त्यांचं आपलं काही असं नसतं शाकाहार वगैरे, पण मुख्यतः जे शाकाहारी पक्षी जरी असले आयुष्यभर ते शाकाहार करीत असले, तरी त्यांच्या बालपणात त्यांना प्रोटीन हे दिलंच जातं. नेक्स्ट. यामध्ये जवळपास 6 प्रजातीचे पक्षी आपल्याला दिसतायत वेगवेगळे. त्याच्यातले वरचे 3 आहे ते एकाच फॅमिलीतले पक्षी म्युसिकॅपिडी जी फॅमिली आहे. ज्याला सॅक्सिकोलिडी असंही म्हटलं जातं. या प्रजातीतले पक्षी हा जो पहिला पक्षी येथे आहे हा सायबेरियन स्टोन चॅट किंवा आता याला एशियन स्टोन चॅट असं देखील म्हटलं जातं. हा गप्पीदास पक्षी आहे करड्या रंगाचा. नंतर हा निळकंठ नावाचा पक्षी आहे 2 नंबरचा. नंतर उजव्या बाजूला काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा जो पक्षी हा पाईड स्टोन चॅट किंवा ज्याला गप्पीदास असं म्हटलं जातं. हे फार गप्पीदास म्हणजे खूप वटवट करत असतात आणि मुख्यतः आपल्याकडे म्हणजे खानदेशामध्ये जलगांव जिले में ये विंटर के सीजन में यानी जाड़े के मौसम में दिखते हैं. तो ये स्थलांतर करके आते हैं उत्तर की ओर से. जो पहला पक्षी है वो साइबेरिया या रशिया उसके नीचे हिमालय वहां से आता है. और जो नीलकंठ पक्षी 2 नंबर का वो भी हिमालय के फुटहिल से आता है. गप्पीदास भी हिमालयन फुटहिल से आता है. तो ये पक्षी विंटर यानी जाड़े के मौसम में किंवा आपल्या हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून येणारे पक्षी आहेत. अतिशय छोटा पक्षी असला तरी खूप लांबचं स्थलांतर करून हे पक्षी येत असतात. त्यामध्ये खाली जो आहे खालच्या रांगेतला डाव्या बाजूला पहिला जो पक्षी आहे, हा खंड्या पक्षी. आपण याला चांगल्या रीतीने ओळखतात सर्वजण. निळ्या रंगाचा आणि पांढऱ्या छातीचा हा खंड्या आहे. तर हा पक्षी हा मुख्यतः आपण म्हणाल की खंड्या पक्षी हा जर पाण्याजवळ राहतो, पण हा शेती अधिवासात किंवा घरांजवळ देखील आढळतो. हा पक्षी सरडे, पाली, नाकतोडे असं खात असतो आणि खूप चांगल्या रीतीने हे पक्षी आपल्या शेतकऱ्यांना मदत करतात आळ्या खाऊन. कारण आपल्या घराजवळ आढळणारी घर चिमणी ही देखील दिवसाला 250 आळ्या आपल्या पिलांना खाऊ घालत असते. इतक्या मोठ्या संख्येने हे पक्षी आळ्यांचा नायनाट करत असतात. आणि ही जी एकमेकांची जी परिसंस्थेतली जी त्यांची कामं आहेत, ती आपल्या अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. ते त्यांचं खाद्य तिथे असतं शेतीमध्ये. खूप मोठ्या प्रमाणावर आळ्यांचा त्यांना म्हणजे कीटकाला अळी अवस्थेतच हे पक्षी संपवत असतात. यासाठी फार महत्वाचे आहे. नॅचरल पेस्ट कंट्रोल ते करत असतात. यासाठी इसके लिए ये बर्ड्स काफी महत्वपूर्ण है.
इनका अर्थव्यवस्था में भी काफी योगदान है। अभी देखा जाए तो काफी पेस्ट कंट्रोल हम यूज कर रहे हैं, लेकिन ये पेस्ट कंट्रोल की वजह से काफी कॉम्प्लिकेशन अभी सामने आ रहे हैं। पिछले 50-60 सालों में हमने ग्रीन रेवोल्यूशन के टाइम से काफी पेस्टिसाइड यूज करना शुरू किया। उस पेस्टिसाइड की वजह से जो एडवर्स इफेक्ट हमें दिखने लगे हैं, वो भी काफी म्हणजे आपल्याला अतिशय त्रासदायक म्हणता येतील असे हे इफेक्ट आहेत, ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. कारण कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. की मी तर असं म्हणेल की वांगी, भेंडी, टोमॅटो ही जी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी पिकं आहे, यावरच खूप सारे पेस्टिसाइड असतात आणि त्यांच्या आतमध्ये ती पेस्टिसाइड म्हणजे त्याची अवशेष त्यामध्ये राहतात. आता पेस्टिसाइडच्या खोक्यावर किंवा त्या बॉटलवर लिहिलेलं असतं की हे फवारल्यानंतर इसे फवारने के बाद इस चीज को कब खाना है, उसपे लिखा होता है. पण वो कोई नियम कोई उसका पालन कोई करते नाही. नियमांचं पालन कोणी करत नाही. आज फवारणी केली तर तिसऱ्या दिवशी ते बाजारात येतं आणि चौथ्या दिवशी आपल्या ताटात असतं. असे कीटकनाशकं अनेक प्रकारे आपल्याला नुकसान देत आहेत. तरी सुद्धा कीटकांच्या प्रजाती या नष्ट होत नाहीत. ते स्वतःमध्ये अँटीबॉडीज तयार करून त्या कीटकांच्या प्रजाती खूप वाढतायत. तर त्यांच्यावर नैसर्गिकरित्या कंट्रोल करणारे हे पक्षी, प्राणी आणि इतर कीटक आहे. शेवटचा जो आहे तो हिरव्या रंगाचा जो पक्षी आहे, हरे रंग का पक्षी आहे, त्याला वेडा राघू असं म्हणतात. ग्रीन बीटर नाम का एक बर्ड्स है. नेक्स्ट, जिसे पतरिंगा भी कहा जाता है. नंतर आपल्याकडे अजून 6 पक्षी दिसतायत. त्यामध्ये पहिला जो पक्षी आहे तो आहे टेलर बर्ड, ज्याला शिंपी पक्षी म्हणतात, जो 2 पानं एकत्र शिवून आपलं घरटं तयार करतो. नंतर दुसऱ्या नंबरवर बाजरीच्या कणसावर आहे, तो आहे काळ्या डोक्याचा भारीट पक्षी. नंतर तिसरा आहे आयोरा पक्षी. मी पहिल्यांदा ज्याचा आवाज काढून दाखवला ना, तो पक्षी. आयोराचा आवाज खूप सुंदर असतो. एक मिनिट, एक्सक्यूज मी. असा सुंदर असा आवाज आहे. आपल्याकडे कॉमन आयोरा आणि मार्शल आयोरा अशा 2 प्रजाती आहे. नंतर खाली जो आपल्या ज्वारीच्या कणसावर जो आहे तो वटवट्या पक्षी आहे. ऍशे प्रिनिया असं त्याला म्हटलं जातं. हा वटवट्या पक्षी आपल्या शहरालगतच्या भागातही आढळतो. ही जी पक्षी आहेत हे सर्व कीटक खाणारे पक्षी आहे. नंतर उजव्या बाजूला शेवटचा पक्षी तो टीट पक्षी आहे. मधला जो पिवळा धमक रंग असलेला जो पक्षी आहे खाली घरट्यावर बसलेला, तो सुगरण पक्षी आहे. नेक्स्ट, खोप्यामंदी खोपा जसा सुगरणीचा चांगला, पहा पिलासाठी तिनं बंगला झाडाले टांगला. असं बहिणाबाईने ज्या पक्ष्याचं वर्णन केलंय तो सुगरण पक्षी. अतिशय सुंदर असा हा पक्षी असतो. हा जो पिवळा रंग आहे हा त्याच्या ब्रीडिंग सीजन में उसको ये रंग मिलता है और ये जो घर वो बनाता है काफी शिद्दत से बनाता है, काफी ब्यूटीफुल उसका हाउस रहता है, उसका जो घर बनता है. ते याची गंमत अशी आहे, सलीम अली साहेबांनी जेव्हा त्याचं निरीक्षण केलं, अनेक निरीक्षकांनी जेव्हा निरीक्षण केलं आणि मलाही ते आढळून आलं, त्याची पुनरावृत्ती झाली की हे पक्षी जेव्हा घरटं विणायला घेतात असं अर्धवट घरटं तयार करतात आणि खूप सारे पक्षी असतात तिथे, म्हणजे खूप सारे नर असतात जे घरटं तयार करत असतात आणि मग एखादी मादी तिथे येते आणि ती घरटं बघते, तेव्हा हे सगळे नर गलका करतात आणि प्रत्येक जण आपल्या घरट्याचं मार्केटिंग करत असतो. माझ्या घरट्याकडे मग माझं घरटं किती छान आहे. आणि मग ती मादी एखाद्या घरट्याकडे जाऊन चाचपून बघते कोणी छान बांधलंय आणि मग ती ते घरटं निवडते आणि मग ते दोघं जण मिळून ते घरटं पूर्ण करतात, त्यांचा संसार सुरू करतात आणि मादी तिथे अंडी घालते आणि हा पक्षी परत दुसरं घरटं विणायला घेतो. आणि असं करत करत जवळपास एका सीझन मध्ये 4 बायकांचा दादला होतो. म्हणजे वो 4 औरतों से शादी कर लेता एक ही सीजन में.
ऐसा ये पक्षी है जिसे बया कहते हैं, ज्याला बया म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, किंवा आपल्याकडे सुगरण पक्षी म्हटलं जातं. असा हा पक्षी आहे. खूप गमतीशीर अशी निरीक्षणं असतात पक्ष्यांची. जेव्हा आपण निसर्गात जातो तेव्हा आपल्याला हे सर्व माहिती पडतं. ऋग्वेदात म्हटलंय की परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं रूप ज्या कोणाला ठाऊक असेल त्याने मला सांगावं, असं छान ऋग्वेदात म्हटलेलं आहे. अशी ऋचा आहे त्यामध्ये. नेक्स्ट. इंडियन रोलर, ज्याला नीलपंख, आणि जो युरोपियन रोलर आहे त्याला नीलकंठ असं म्हटलं जातं. तर ही जी पक्षी आहे, हा जो रोलर पक्षी आहे, हा देखील शेतात आढळणारा पक्षी आहे. शेतामध्ये मुख्यत्वे तो तिथल्या विजेच्या तारांवर किंवा झाडावर बसलेला असतो आणि या पक्ष्याचं काम म्हणजे अळ्या खाणं. जवळपास तासाभरात तो 90 ते 100 अळ्या फस्त करतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर अळ्या खाणारा हा पक्षी आहे. शेतकऱ्यांना अतिशय उपकारकडे खूप चांगल्या पद्धतीने मदत करणारा पक्षी आहे आणि खूप सुंदर असा पक्षी आहे. दुर्बिणीत पाहिलं ना खूप सुंदर असा पक्षी आहे. आपल्यालाही शेती परिसंस्थेत जेव्हा जाल तेव्हा याचं निरीक्षण जरूर करा. नेक्स्ट. हे काही कुकुलिडी फॅमिलीतले पक्षी, ज्याला कोकिळा म्हणतो आपण, कोकिळा ज्या फॅमिलीतली येते, तर कोयल अपना घरोंदा कभी बनाती नहीं है, वो दूसरों के घर में अंडे देती है. कोकिळ गटातले जे पक्षी आहे हे स्वतः घरटी बनवत नाही, दुसऱ्याच्या घरट्यात अंडी देतात. तर यामध्ये वरचा जो आहे तो ग्रे बेलिड कुकू आणि डाव्या बाजूला जो आहे काळ्या टोपीवाला, ज्याला चातक म्हटलं जातं, जॅकोबिनस कुकू, हा वाईड कुकू ज्याला म्हटलं जातं डाव्या बाजूला, हा चातक पक्षी आहे. हे सर्व पावसाळी स्थलांतर करणारे पक्षी. हा जो चातक पक्षी हा तुर्कस्तान किंवा दक्षिण युरोपातनं तो आपल्याकडे येतो आणि महत्वाचं म्हणजे हा पक्षी इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतो. ते पक्षी त्या पिल्लांना वाढवतात आणि जाताना सोबत हा पक्षी त्या पिल्लांना घेऊन जात नाही, पण नॅचरल इन्स्टिंक्ट किंवा नैसर्गिक त्यांची अंतर जाणीव जी असते त्यानुसार ते पक्षी परत त्या देशात जातात आणि नंतर पावसाळ्यात आपल्याकडे येतात. आणि हा जो खाली जो पक्षी हा भारतातलाच पक्षी आहे, ज्याला कॉमन हॉक कुकू, हॉक सारखा म्हणजे ससाण्यासारखा हा दिसतो. तर हा जो पक्षी आहे याला आपल्याकडे पावशा असं म्हटलं जातं आणि हा जो आवाज काढतो त्याला इंग्रजीमध्ये ब्रेन फ्युअर म्हणतात. ब्रेन फ्युअर किंवा ज्याला पेरते व्हा असा आवाज काढतो. असा आवाज तो काढतो. तर हा जो ब्रेन फ्युअर पक्षी आहे हा देखील पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आढळतो आणि हे सर्व पक्षी कीटक खाणारे. खूप सुंदर असं यांचं योगदान आहे. यातला कुठलाही पक्षी दाणे खात नाही कंसातले. असं आपल्याकडे आहे की पक्षी शेतात आले म्हणजे ते दाणे खाण्यासाठी येतात, असा काहीसा गैरसमज आपल्याकडे असतो. पण आम्हाला शेती परिसंस्थेत अभ्यास करताना असं आढळून आलं की शेतकऱ्यांमध्ये हा काही फारसा गैरसमज नाही. त्यांना माहिती असते कोणते पक्षी दाणे खातात, कोणते खात नाही. नेक्स्ट. या पोपटाच्या 3 प्रजाती आपल्याकडे, ज्यामध्ये जो वरती आहे ज्याला हिरामन तोता असं म्हटलं जातं किंवा ज्याला अलेक्झांड्रियन पॅरेकिट असं म्हटलं जातं, हा जो पक्षी आहे. त्यानंतर खाली आहे रोजरिंग पॅरेकिट, आपला नेहमीचा जो आढळणारा पोपट आहे. नंतर डाव्या बाजूला खाली आहे तो प्लम हेडेड पॅरेकिट किंवा रंगीत डोक्याचा जो पोपट आहे, ज्याला पहाडी पोपट असंही म्हटलं जातं. असे 3 प्रजाती आपल्याला इथे आढळतात शेती परिसंस्थेत. नेक्स्ट. हे जी पोपटांच्या ज्या प्रजाती आहेत या मुख्यत्वे फळं खाणाऱ्या प्रजाती आहेत. ह्या जरी फळं खाणाऱ्या असल्या तरी हे पक्षी कधी त्या फळातील बिया फोडत नाहीत खाताना, त्या गिळतात आणि त्या बिया विष्टे वाटे
जमिनीवर येतात आणि त्याची पुन्हा झाडं उगवतात. कारण पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडलेलं जे बी असतं ते 100% उगवण शक्ती असलेलं बीज असतं. और इस बीज से 100% फर्टिलाइज होता है जो पेड़ होता है, तो उसकी फर्टिलिटी बढ़ जाती है जो उसकी विष्ठा से या उसकी फिकल से बाहेर निकलता है. ते पोपट त्यासाठी महत्वाचे, पण अक्षरशः मोठ्या प्रमाणावर या पोपटांची संख्या वाढलेली आहे आणि या वाढलेली संख्या शेतकऱ्यांची फळशेती किंवा पेरूची शेती असलेली किंवा आंब्याची शेती असलेल्या शेतकऱ्यांची फार मोठी डोकेदुखी या पक्ष्यांमुळे झालेली आहे. हाही एक भाग आहे त्यातला. त्यासाठी सलीम अली साहेबांनी सांगितलं होतं, की "अरे, या पोपटाची तंदुरी कोणीतरी प्रसिद्ध करा." असो, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी होते. आता कमी होतायत. आपल्याला त्यांना वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. आता हे जे आपल्या समोर पक्षी दिसतायत, हे आहे डव पक्षी. आपण डव साबण माहिती आहे ना? ते तर ते त्या नावाचे पक्षी डव पक्षी. या कबुतराच्या फॅमिलीतले पक्षी 3 प्रकारचे पक्षी आपल्याला दिसतायत. वरती आहे तो लाफिंग डव ज्याला म्हटलं जातं किंवा कॉमन डव आपल्या घराच्या आसपास आढळणारा हा ब्राउन डव आहे. नंतर खाली ठिपक्या-ठिपक्यांचा जो आहे कवडा होला ज्याला म्हटलं जातं, तर हा जो आहे स्पॉटेड डव आहे. नंतर उजव्या बाजूला युरेशियन कॉलर डव आहे. हे पक्षी देखील काही प्रमाणात दाणे खाणारे असले तरी मोठ्या प्रमाणावर हे अळ्याच खात असतात आणि यांची घरटी देखील शेताच्या आसपासच्या काटेरी झाडांवर आढळतात. हे 3 पक्षी देखील आम्हाला आढळून आले. नेक्स्ट. हे सातभाई पक्षी आहेत. हे तिघं वेगवेगळ्या प्रकारचे सातभाई पक्षी आहेत. त्यामध्ये वरती जो आहे तो जंगल बॅबलर आहे, ज्याला रानभाई म्हटलं जातं. हा जळगावमध्ये घरांच्या आसपास देखील आढळतो. त्याच्यानंतर खाली आहे तो लार्ज ग्रे बॅबलर, मोठा बॅबलर पक्षी आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूला जो आहे तो कॉमन बॅबलर. अशी बॅबलर गटातले जे पक्षी आहेत ते हे खूप सामाजिक सलोखा ठेवणारी पक्षी आहेत. यांना सातभाई म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये यांना सेवन सिस्टर म्हटलं जातं. इंग्रजीतली बहीण आणि हा मराठीतला भाऊ. तसे सातभाई पक्षी अशा 3 प्रजाती आपल्याला दिसतायत शेती परिसंस्थेमध्ये. या तिन्ही प्रजाती जळगाव जिल्ह्यामध्ये आढळतात आणि अर्थातच अळ्या खाणारे पक्षी आहेत. नेक्स्ट. ग्राउंड ड्वेलिंग बर्ड किंवा जमिनीवर जास्त काळ घालवणारे पक्षी असंही आपण त्यांना म्हणूयात. यांना उडता येतं पण जास्त काळ हे जमिनीवर असतात. तर हे पक्षी यामध्ये मोर आहे. मोर तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर खाली जो आहे, हा जो तपकिरी लालसर रंगाचा जो पक्षी दिसतोय हा धाविक पक्षी आहे. इंडियन कोर्सर ज्याला म्हटलं जातं. नंतर हा जो झाडीत बेमालूम लपलेला जो पक्षी आहे हा ग्रे पॅट्रिज किंवा ज्याला राखी तितर असं म्हटलं जातं. हा तितर पक्षी आहे. हे ग्राउंड ड्वेलिंग बर्ड फार महत्वाचे आहे जमिनीवरचे किडे खाण्यासाठी आणि यांचं शेती परिसंस्थेत फार मोठं योगदान आहे. तर पण या पक्ष्यांना आता मोठा धोका निर्माण झालाय. थायमॅट सारखी जे थायमॅटचे दाणे बऱ्याचदा हे पक्षी गिळतात आणि त्यामुळे या पक्ष्यांची संख्या कमी होते. नेक्स्ट. रॅप्टर्स पक्षी, बर्ड्स ऑफ प्रे किंवा शेती परिसंस्थेत आढळणारे जे आता परिसंस्थेचा जो पिरॅमिड असतो त्याच्यात वरचे पक्षी जे आहेत, जे इतर पक्ष्यांना खातात, कीटकांना खातात आणि त्यांच्यावरही नियंत्रण ठेवतात. कारण सर्वांचं सर्वांवर नियंत्रण असलेली जी सिस्टीम आहे ती निसर्गात आहे. ती मानवाकडे नाही. मानवाचा सगळा अनियंत्रित कारभार आहे. नेक्स्ट. सॉरी यातली उल्लेख करायचा राहिला. यामध्ये पहिला जो वरती आहे खाटीक पक्षी आहे. खाटीक यासाठी म्हटलं जाते की काट्यांना तो किडे अडकवून ठेवतो. जसं खाटीक आपलं हे अडकवून ठेवतो बकरा वगैरे त्याप्रमाणे. म्हणून त्याला खाटीक किंवा श्राईक म्हणतात. हा लाँग टेल स्ट्राईक आहे. नंतर ही ब्राह्मणी काईट आहे मधली पांढऱ्या रंगाची.
ही याला कापशी घार असंही म्हणतात, कापसासारखे दिसते म्हणून. त्यानंतर खाली जो आहे हा हा खरुची ससाणा आहे किंवा ज्याला क्रेस्टल असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट, हे सर्व छोट्या पक्ष्यांना खाणारे, छोट्या कीटकांना किंवा पक्ष्यांना, नाकतोड्यांना खाणारे आहे. त्यानंतर सापांवर नियंत्रण ठेवणारे हे गरुड देखील शेती परिसंस्थेत आपल्याला आढळतात. ज्यामध्ये शॉर्ट टोड स्नेक ईगल आहे, हा हिवाळ्यात स्थलांतर करून येतो डाव्या बाजूला जो आहे. आणि नंतर क्रेस्टेड सर्पंट ईगल, सर्पमार गरुड असं म्हटलं जातं. हा आपल्याला मनुदेवी, वाघोर धरण किंवा जळगाव जिल्ह्यात खूप चांगल्या संख्येने हा गरुड पक्षी आहे, मोठ्या आकाराचा असतो आणि याची घरटी देखील आपल्या जळगाव जिल्ह्यात आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सापांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा पक्षी करत असतो. साप खाणारा पक्षी आहे हे दोघं पक्षी. तर हे दोघं ईगल आहेत शेती परिसंस्थेत आढळणारे. नेक्स्ट, शिक्रा पक्षी हा खूप महत्वाचा आहे, कारण शिक्रा हा सर्वत्र चांगल्या संख्येने आढळणारा हा शिकारी पक्षी आहे. शिकारी पक्ष्यांचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांचे पायाचे जे नखं असतात किंवा पंजे असतात खूप मजबूत असतात. त्यांची चोच बाकदार असते मांस फाडण्यासाठी आणि हे हे देखील इतर पक्ष्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. तसंच साप, नंतर लिझर्ड म्हणजे आपले सरडे, पाली यावर देखील ते नियंत्रण ठेवतात. त्यामुळे खूप महत्वाचे आहे परिसंस्थेमधले हे पक्षी, शिकारी पक्षी देखील. नेक्स्ट, आऊल्स आहे. आऊल्स अतिशय महत्वाचा पक्षी आहे शेतकऱ्यांसाठी किंवा ज्याला घुबड म्हटलं जातं. डाव्या बाजूला जो आहे अंधारात तो ईगल आऊल आहे. ईगल आऊल हा खूप मोठा साधारण पक्षी असतो आणि त्यानंतर हा जो उजव्या बाजूला आहे हा स्पॉटेड आउलेट ज्याला पिंगळा म्हटलं जातं. हा साधारण साळुंकी एवढा असतो आणि हा ईगल आऊल जो आहे तो कोंबडीपेक्षा खूप मोठा असतो. तर हे जे आऊल्स आहे किंवा घुबड प्रजातीतले पक्षी आहेत, तर हे रात्रींचर पक्षी आहेत. रात्री आपल्या शेतात असतात आणि यांचं महत्वाचं काम म्हणजे उंदीर या प्राण्यावर नियंत्रण ठेवणं. साधारण घुबडाची एक जोडी रात्रीतनं 9 उंदीर खात असते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर उंदरांवर नियंत्रण ठेवतात. जो चूहे होते वो एक चूहे से करीबन साल भर में 880 चूहे बन जाते हैं. म्हणजे एक जर उंदीर असेल तर त्यापासून म्हणजे त्या उंदराच्या जोडीपासून जवळपास 880 किंवा जवळपास 900 उंदीर तयार होतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर. बरं ते आता जे आपण त्यांच्यासाठी रॅटकिल किंवा इतर जे विषारी हे ठेवतो त्यालाही जुमानत नाहीत. मोठ्या संख्येने त्यांची वाढ होते. तर हे उंदीर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घुबड अतिशय महत्वाचा पक्षी आहे. या पक्ष्यांचं खूप चांगलं योगदान आहे. नेक्स्ट, पक्षी अळ्या खातात, पक्षी परागण करतात. सनबर्ड किंवा फुलटोच्यासारखे जे पक्षी आहे जे फुलांवर जाऊन त्या फुलातील मध शोषतात आणि त्याच वेळेला त्यांच्या चोचीला चिकटलेले जे परागकण असतात ते इतर झाडाच्या फुलांवर जाऊन देखील त्याचं परागीकरण करायचं काम करत असतात. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन बर्ड्स अँड फार्म. शेतकरी आणि पक्ष्यांचं नातं जेव्हा जळगाव जिल्ह्यात आम्ही सर्वत्र फिरत होतो तेव्हा चांगल्या रीतीने आढळून आलं. आता हा जो माणूस आपल्याला दिसतोय, आपल्याला वाटेल, आम्हालाही असंच वाटलं होतं की हा आता ते गलोरीने दगड जो गिलोरी होती क्या कहते हिंदी में मुझे पता नहीं, त्या गलोरीने दगड त्यामध्ये भरून तो दगड असा भिरकावून पक्ष्यांना उडवतो.
तर मला असं वाटलं की अरे हा काय असं दगड मारून पक्ष्यांना हे करतोय. आम्ही त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं. तर तेव्हा त्याने सांगितलं, "सर, हा याच्यामध्ये दगड नाहीयेत, मातीची ढेकळं आहेत." तर हा माणूस मातीची ढेकळं भरून त्या पक्ष्यांना उडवत होता. म्हणे या मातीच्या ढेकळांनी ते पक्षी मरत नाही, पण उडून जातात आणि मग माझं शेताचं नुकसान कमी होतं. मग आम्ही त्याला त्या पक्ष्यांविषयी चांगली माहिती दिली आणि त्याच्याकडूनही आम्हालाही अशी चांगली माहिती मिळाली. म्हणजे असं भान हे शेतकरी ठेवतात, ही देखील जमेची बाजूच म्हणता येईल. नेक्स्ट. शेतकरी हा भारतातला फार महत्वाचा आहे. कारण शेतकरी नसेल तर आपल्याला अन्न मिळणार नाही. आणि ह्या शेतकऱ्यांचं पक्षाशी खूप चांगलं नातं आहे. एक म्हातारा शेतकरी होता एका शेतामध्ये. तर आम्ही त्या शेतात बसलो असताना त्यांनी सांगितलं, की तुम्ही आजूबाजूची म्हणजे हिवाळ्याचा काळ होता, हरभरा पेरलेला होता. तर त्यांनी सांगितलं, की तुम्ही आजूबाजूची शेती पाहिली का? म्हटलं, "हो." तर म्हणे, "पहा त्यांनी कसं पेरलं." मी त्या सगळ्यांना सांगतो, की जवळ-जवळ हरभऱ्याची झाडं लावू नका. तर आणि पहा म्हणे माझ्या शेतामध्ये मी हरभऱ्याच्या झाडांमध्ये अंतर ठेवलंय. म्हटलं, "का?" तर म्हणे, "ह्या ज्या अळ्या असतात, ह्या त्या पानांच्या खालच्या बाजूने असतात आणि पक्ष्यांना त्या शेतात उतरता यावं म्हणून मी जागा ठेवली आहे आणि त्यांना ती खालून अळ्या दिसतील आणि ते त्या अळ्या ते पक्षी खाऊ शकतील. त्यासाठी मी त्या अंतर ठेवलं." इतकं सुंदर भान त्या शेतकऱ्यांना आहे. हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने आणि आम्हालाही ते म्हणजे सर अनम्यूट करा. हां, सॉरी. ओके. येतोय आवाज? येस, हां, येस. हां. तर खूप असं डोळ्यात अंजन घालून गेला तो शेतकरी आमच्या. नेक्स्ट. शेतकऱ्यांना देखील इतकं सुंदर माहिती या परिसंस्थेविषयी आहे. आदिवासी क्षेत्रातही आता मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. नेक्स्ट. मॅमल्स. आता आपण पक्ष्यांकडून प्राण्यांकडे जाऊया. सर वेळ होत असेल तर तसं सांगाल मला? हां. मॅमल्स ज्यामध्ये नीलगाई आहेत. हा फार मोठा थ्रेट किंवा फार मोठं संकट शेतकऱ्यांवर या नीलगाईंमुळे आहे. त्याची कारणं अशी आहेत, की नीलगाई ज्याला रुही असं म्हटलं जातं आणि काही काळवीट आहेत किंवा चिंकारा या प्रजातीचे जे हरणं आहेत, हे मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये आहेत. आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ती पाहिली आहेत. अनेक भागात आपण पाहिलेली असतील, की हे प्राणी आपल्या निसर्गासाठी फार महत्वाचे आहेत. आपल्या निसर्गाचा ठेवा आहेत. पण शेतकऱ्यांची फार मोठी डोकेदुखी झालेली आहे. कारण हे जे रुही किंवा निलगाई असतात, हे रात्रीतनं खूप मोठं शेत फस्त करतात आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत असतं. त्यामुळे या या हरणांमुळे आणि या निलगाईंमुळे वाईल्डलाईफ कॉन्फ्लिक्ट खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तर त्याचं नियंत्रण करणं हे देखील खूप मोठी डोकेदुखी आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणावर ही हरणं शेती अधिवासात आहेत. पण त्याची कारणं आपण शोधली, तर आपल्याला लक्षात येईल की आजूबाजूला जी जंगलं होती, ती जंगलं आपण नष्ट तर केली, पण जी काय थोडीफार आहे, तिथे माणसांचा वावर सकाळपासून तर रात्रीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर असतो. आणि अशा परिस्थितीत एवढ्या माणसांचा वावर, गुरांचा वावर असेल, तर ते प्राणी जंगलात राहूच शकणार नाही. ते शेतात येतात आणि शेतात त्यांना आयतं सगळं मिळतं. त्यामुळे अ, म्हणून ते प्राणी या शेताकडे वळले आहेत. नेक्स्ट. बिबट्या हा प्राणी म्हणायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पुरे भारत में काफी नाक में दम किया है इस तेंदुआ जिसे वो कहते हैं, लेकिन ये काफी सुंदर और बढ़िया जानवर है जो अपनी
आपली जी अन्न साखळी आहे त्यातला खूप महत्वाचा घटक है। फूड चेन में इसका काफी अच्छा योगदान है। लेकिन अभी ये जो लेपर्ड है इसने एडॉप्ट कर लिया है एग्रीकल्चर हैबिटेट को। आप अगर जुन्नर एरिया जो है नगर डिस्ट्रिक्ट में या फिर पुणे डिस्ट्रिक्ट में, यहाँ यहाँ काफी तादाद में जो लेपर्ड्स है वो ब्रीडिंग भी वही करते खेतों में। और मैन और लेपर्ड कॉन्फ्लिक्ट काफी बढ़ चुका है। लेपर्ड्स का आदमियों पर या ह्यूमंस पर काफी अटैक हुए हैं। इसकी वजह ह्यूमन ही होता है, क्योंकि ह्यूमन जब भी चलता है या खड़े रहता है तो कभी भी लेपर्ड उस पे हमले नहीं करते, लेकिन वो अगर नीचे बैठ जाए किसी काम के लिए तो वो समझता है कि ये कोई प्राणी उस पे हमला कर देता है। या फिर लेपर्ड को काफी तादाद में लोग सताते हैं, तो उस वजह से भी लेपर्ड काफी खतरनाक हो जाता है और वो ह्यूमन पे अटॅक कर देता है। इस वजह से काफी कॉन्फ्लिक्ट काफी म्हणजे वन्यजीव आणि मानव यामध्ये खूप याच्यात हे निर्माण झालेलं आहे। नेक्स्ट, रानडुक्कर हा प्राणी देखील शेती परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचा देखील त्रास आहे। पण आता ही आपले संपत्ती आहे जंगलातली, पण जंगल कमी झाल्यामुळे त्यांना खाद्य हे शेतात मिळतं आणि शेतकऱ्याची खूप मोठी डोकेदुखी आहे। त्यासाठी शेतकरी विजेच्या तारांचा वापर करतात आणि यामध्ये आपण आताच एक नुकतीच इथे विदर्भामध्ये मला वाटतं घटना घडली होती की तिथे एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती दगावल्या या विजेच्या तारांच्या इलेक्ट्रोक्युशनमुळे। तर हे फार यांची संख्या या भागात वाढली आहे। नेक्स्ट, ब्लॅक बग किंवा ज्याला काळवीट असं म्हटलं जातं, हा आपला अतिशय इंडेंजर्ड स्पीसीज म्हणजे ज्याला रेड डाटा लिस्ट मधला फार महत्वाचा प्राणी आहे, पण आता हा देखील शेती परिसंस्थेत आढळतो मोठ्या प्रमाणावर, कारण याच्यासाठी असलेली चांगली गवताळ कुरणं आपल्या भागात नाही आहेत। गवताळ कुरणं ही वन खात्याकडून आधीच दिली जातात आणि त्यामध्ये माणसांचा वावर असतो, ती आधीच कापली जातात। त्यामुळे हा कुरणामध्ये असणारा प्राणी आहे। म्हणून याला मजबुरीने शेतात राहावं लागतंय आणि यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान होतंय। नेक्स्ट, मॅन अँड वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, मानव वन्यजीव संघर्ष हे काय आपल्याला बऱ्याच सर्वांना माहिती आहे असं मला वाटतं। याच्याविषयी मी काही वेगळं सांगायची गरज नाही। त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या भागामध्ये जाऊन जे वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारी किंवा पर्यावरणात काम करणारी माणसं आहेत, त्यांनी त्या भागात त्या लोकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे की प्राणी हे कशामुळे त्या भागात आले, तर त्यांच्यासाठी उपाययोजना किंवा कुठल्या कुठल्या उपाययोजना आहे यासाठी प्रयत्न केले पाहिजे। त्यासाठी आम्ही वन खात्याच्या लोकांसाठी प्रशिक्षण देखील घेत असतो आणि त्यांना प्रशिक्षण देऊन माणसांशी आणि वन्य प्राण्यांशी कसं डील करावं हे आम्ही सांगत असतो। आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये वाघ हा वडोदा या वनक्षेत्रात आहे, मुक्ताईनगर येथील, मुक्ताईनगर जवळच्या। तर हे जे वडोदा वनक्षेत्र आहे हा पूर्णपणे केळीचा भाग आहे आणि या भागामध्ये वाघ हा केळीच्या शेतातच वाढलेला आहे। गेल्या 30 वर्षांचा इथला डेटा आहे किंवा ऑब्झर्वेशन्स आहेत की वाघ हा केळीच्या शेतातच ब्रीडिंग करतोय आणि केळीच्या शेतातच राहतोय। असा जो ऍग्रीकल्चर टायगर ज्याला म्हणता येईल असा तो वाघ तिथे वाढतोय। तर हे देखील आपलंच देण आहे। त्याला तिथे राहावं लागतंय कारण जंगल नाहीये। नेक्स्ट प्लीज। अनेक सस्तन प्राणी ज्यामध्ये खार आहे, स्क्विरल म्हटलं जातं, 5 स्ट्रिप स्क्विरल किंवा 3 स्ट्रिप स्क्विरल ही जंगलात आढळते, तशी 5 स्ट्रिप स्क्विरल ही आपल्या शेती किंवा गावाकडच्या भागात आढळते। मुंगूस आहे, लंगूर हा दिसतोय, लंगूर माकड किंवा ज्याला वानर म्हटलं जातं। नंतर चिंकारा आहे। हे प्राणी देखील शेतात मोठ्या प्रमाणावर आढळतात।
अर्थात यांचं इतर गोष्टी जसं तण किंवा इतर जे काही खारी असतील किंवा मुंगूस असेल इतर प्राण्यांना खाऊन ते देखील शेतकऱ्यांना मदत करत असतात असं आपल्याला आढळून येतं. पण हे प्राणी आम्हाला शेती परिसंस्थेत आढळून आले. यांचं देखील यामध्ये आहे योगदान. नेक्स्ट. आपल्याला शेतामध्ये किंवा कुठेही जंगल भागात जेव्हा आपण जात असतो तेव्हा वन्य प्राणी दिसतीलच असं नाही, तर त्यांच्या इनडायरेक्ट सायटिंग दिसतात. तर अशा रीतीने मॅमल्स आणि बर्ड्स आपण पाहिले की या शेती परिसंस्थेमध्ये कशा पद्धतीने त्यांचं अस्तित्व आपल्याला आढळून येतं आणि ते देखील या परिसंस्थेचा भाग झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने शत्रूही असतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर मित्रही आहेत. तर यांच्याशी डील करताना शेतकऱ्यांना प्रशिक्षण किंवा त्यांना त्याविषयी सांगणं किंवा त्यांच्याकडून काही जाणून घेणं हेही महत्वाचं आहे. कारण अनेक चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांकडूनही आपल्याला मिळतात किंवा त्या भागातल्या आदिवासींकडून मिळतात. इंडियन जर्बिल देखील हा उंदराचा एक प्रकार आहे, तो देखील शेती परिसंस्थेत आढळतो. शेती परिसंस्थेत अनेक प्रकारचे उंदीर आढळतात, घुशी आढळतात. अ, आपल्याला अ, स्वतःची पोशाख रचना करायला पाहिजे, म्हणजे वैसा पोशाख हमने यूज करना चाहिए जिस वजह से उनको डिस्टर्ब ना हो सके. तो ये उनके निरीक्षण के लिए हमें दूरबीन जो होती है बायनोक्युलर और उस हैबिटेट में जो कैमोफ्लेज हो सके वैसा पोशाक चाहिए जिससे उनको तकलीफ ना हो. नेक्स्ट. केव्हाही आपल्याला जर असे पायांचे ठसे आढळले तर त्याच्या बाजूला एखादी वस्तू जर ठेवली तर आपल्याला त्या ठशाच्या आकाराचा अंदाज येतो. म्हणून त्याच्या बाजूला एखादी वस्तू किंवा एखादं रुपयाचं नाणं असेल ते ठेवायचं आणि त्याचा फोटोग्राफ्स घेऊन आपण तो फोटोग्राफ्स तज्ञांना पाठवून त्याची ओळख करून घेऊ शकतो. आता हे लेपर्डचं इनडायरेक्ट सायटिंग आहे. त्याची जी विष्ट आहे, स्कॅट आहे आणि त्याच्या पायाचा ठसा आहे तो आपल्याला दिसतोय मोबाईलच्या शेजारी ठेवलेला. सॉरी, मोबाईल त्याच्या शेजारी ठेवलेला आहे. तर अशा या इनडायरेक्ट सायटिंग वरूनही आपल्याला प्राणी तिथे आहे, त्यांचं अस्तित्व आहे असं आपल्याला आढळून येतं. आता मध्ये एकदा मेहरून तलाव हा बऱ्यापैकी आमच्या जळगाव शहराच्या आसपासच म्हणजे मध्यवर्ती आहे आणि त्याच्या बाजूला मला लेपर्डचे ठसे आढळले होते. म्हणजे लेपर्ड इतक्या जवळ येऊन जातो हे देखील त्या ठशांवरून आपल्याला कळतं. नेक्स्ट. ऍग्रिकल्चर टायगर ऑफ डोलारखेडा. डोलारखेड्यामध्ये हा टायगर हा असा शेती परिसंस्थेत केळीच्या शेतात ब्रीडिंग करतोय असं मी आपल्याला सांगितलं मागे. नेक्स्ट. हा वाघाच्या पायाचा ठसा आहे बघा, त्याच्या बाजूला पेन ठेवून त्याचा फोटो काढलेला. नेक्स्ट.
रेप्टाईल, साप फार महत्वाचा प्राणी आहे. थंड रक्ताचे हे जे सरपटणारे प्राणी आहे, यांचं फार चांगलं योगदान शेतामध्ये आहे. पण त्यामध्ये विषारी साप हे माणसासाठी फार धोकादायक ठरतात. कारण शेतकरी हा शेतात काम करत असताना अनेक सर्पदंशाच्या घटना घडतात आणि त्या बहुधा संध्याकाळच्या काळी घडतात. कारण जे विषारी साप आहे, ह्यात मोस्ट ऑफ सगळे साप हे नॉक्ट्रुनल आहे किंवा रात्रंचर आहे, रात्री फिरणारे आहे, रात्री विचार करणारे आहे. तर त्यामध्ये आपल्याला दिसतोय नाग, उजव्या बाजूला जो आहे रॉक पायथन किंवा ज्याला आपल्याकडे अजगर असं म्हटलं जातं मराठीमध्ये. अजगर आहे. अजगर हा उंदीर आणि तत्सम अनेक प्राण्यांचं भक्षण करतो, त्यासाठी महत्वाचा आहे. नाग देखील उंदरांना खात असतो. सर्वच साप जवळपास उंदरांना खातात आणि साप हा महत्वाचा याच्यासाठी तो विळामध्ये जाऊन उंदरांचा पाठलाग करतो आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. पण विषारी सापांमुळे सर्पदंशाच्या घटनाही घडत असतात किंवा सापांविषयी शेतकऱ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा त्यांच्या साप चावल्यानंतर प्रथमोपचार कसे करावेत यासाठी शेतकऱ्यांचं प्रशिक्षण होणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा बहुमोल असा जीव वाचू शकेल. खाली जो आहे नागाच्या खाली जो साप दिसतोय तो घोणस साप आहे, ज्यावर रुद्राक्षासारखे गोल गोल टिपके दिसत आहेत. जाडजूड आकाराचा हा साप असतो. हा साप मुख्यत्वे पिलांना जन्म देणारा साप आहे आणि या सापाचं विष हे हेमोटॉक्सिक असतं, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या करतं. नाग आणि मण्याचं जे विष असतं हे न्यूरोटॉक्सिक असतं, चेतासंस्थेवर परिणाम करतं. नंतर हे दोघं जे फोटोग्राफ्स आहे, हा खाली अजगर आहे आणि हा वरती जो आहे हा सँड बोआ ज्याला म्हटलं जातं, डुरक्या घोणस आहे. हे दोघंही जवळपास दिसायला सारखे असले तरी डुरका घोणसचा आकार छोटा असतो, साधारण 3-4 फुटापर्यंत वाढतो, पण अजगर हा जवळपास 15-20 फुटांपर्यंत वाढतो. अजगर हा शेड्यूल 1 मध्ये येणारा अतिशय धोकादायक स्थितीतली प्रजाती आहे, जी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नेक्स्ट, शेतामध्ये यांचा मोठ्या प्रमाणावर दिवस आहे. तर काही पाली आम्हाला आढळल्या, ज्यामध्ये वरती जी आहे ती ब्रूक गेको आहे डाव्या बाजूला. याला हेमिडॅक्टालस ब्रुकी असं म्हटलं जातं. कीटक खाणारी पाल ही आपल्या घरात देखील आढळते. आपल्या घरातल्या बायोडायव्हर्सिटीचा हिस्सा पाल असते. त्याच्यानंतर आपल्याला ही जी पिवळसर करड्या रंगाची डाव्या बाजूला ठिपक्यांची जी पाल आढळते ही लेपर्ड गेको आहे. त्याच्यानंतर खाली जी आहे ही टर्माइट हिल गेको आहे. टर्माइट हिल गेको म्हणजे आपल्या वारुळावर आढळणारी ही गेको आहे. ही वारुळातल्या मुंग्यांवर नियंत्रण ठेवते. मुंग्या, कीटक यावर नियंत्रण ठेवणारे सरपटणारे प्राणी आहे. ह्या गेको म्हणजे पालीच्या प्रजाती शेती परिसंस्थेत आहेत. नेक्स्ट, लिझार्ड किंवा सरडे आहेत, ज्यामध्ये मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड आहे उजव्या बाजूला. वरती गार्डन लिझार्ड किंवा ज्याला बागेतला सरड किंवा कॉमन आपला सरडा आहे. नंतर खाली जो आहे तो फॅन थ्रोटेड लिझार्ड आहे. सिटाना प्रजाती आहे ती. तर असे ह्या लिझार्ड म्हणजे सरड्याच्या प्रजाती देखील शेती परिसंस्थेत आम्हाला आढळल्या आणि त्यांची नोंद घेता आली. त्यांचंही फार मोठं योगदान शेतकऱ्यांसाठी निश्चितच आहे. नेक्स्ट, स्किंक आहेत, ज्याला सापसुरळी असं म्हणतात किंवा सापसोळी म्हणतात, ज्याच्या शेपटीला हात लावल्यावर पास होतं असं म्हटलं जातं. तर ही एक अंधश्रद्धा आहे तसं पाहायला गेलं तर. आणि सापसुरळी फार महत्वाचा जीव आहे शेतीतला. शेतीतले किडे खाते आणि कीटकांवर नियंत्रण ठेवते. ही ब्राह्मणी स्किंक आहे. नेक्स्ट, फ्रॉग आणि टोड, बेडुकाच्या प्रजाती. हा बुल फ्रॉग आहे वरती. नंतर खाली इंडियन टोड आहे इकडे उजव्या बाजूला. इंडियन टोड हा रात्री जवळपास हे बेडूक निघतात आणि रात्री कीटकांवर चांगल्या पद्धतीने. नंतर अनेक या प्रजाती या बेडकांच्या इथे आढळतात. नेक्स्ट, सॉफ्टशेल टर्टल किंवा ज्याला
गंगॅटिक टर्टल असं देखील म्हटलं जातं. तर हा जो कासवाची जी प्रजाती आहे ही पाण्यात राहणारी आहे. शेतांच्या आसपास असणारे नाले, विहिरी यामध्ये ही शॉपशेल टर्टल आढळतात, वाढतात आणि शेतातलं जे विहिरीतलं पाणी आहे ते स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा त्यातल्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यांचं फार चांगलं योगदान आहे. हे देखील आपल्याला तिथे आढळतात. अर्थात सर्वांचंच योगदान असावं असंही नाहीये, कारण ते त्यांचं जीवन जगत असतात. माणसाच्या दृष्टीने ते योगदान असतं किंवा उपद्रव देखील असतो बरेचदा. यामध्ये ही मधमाशी आहे, हे परागी भवनाचं फार महत्वाचं काम मधमाशी करत असते. मधमाशा आता संपतायत. मधमाशी नष्ट हो रही है चाय की प्याली से. चाय की प्याली जो मिलती है, जो हम फेंक देते हैं, पहिले प्लास्टिक में मिलती थी, अब कागज की मिलती है. तर त्या चहाच्या ग्लासेस ज्या आपण फेकतो, त्यामध्ये चहा असते आणि साखर देखील असते. त्या साखरेसाठी त्या मधमाशा त्या ग्लासांवर येतात आणि ते प्राशन करतात. पण ती चहा थोड्या वेळाने खराब होते आणि ती नासते आणि त्यामुळे या मधमाशा मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मधमाशा नष्ट होत आहेत. पेस्टिसाइडमुळे मधमाशा नष्ट होत आहेत आणि शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलंय की जर मधमाशा नष्ट झाल्या तर मानवी संस्कृती देखील वाचणार नाही. मानव देखील वाचणार नाही. फार मोठं सगळीकडे जैवविविधतेचं नष्ट होते. फार मोठ्या प्रमाणावर त्याचं एक्झिस्टन्स होत आहे. तर हा फार मोठा धोका आपल्या समोर आहे. त्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये चोरटी शिकार असेल, पेस्टिसाइड मोठ्या प्रमाणावर वापरले जातात आणि पेस्टिसाइड वापरण्याचा कुठलाही कॅटलॉग त्या शेतकऱ्याकडे नसतो. शेतकरी तो डबा आणतो, त्याच्या काम करणाऱ्याला देतो. दुकानदार म्हणतो हे फक्त 30 ml वापरायचं आहे. शेतकरी आणतो, टाक 50 ml असं सांगून जातो. काम करणाऱ्या माणसाला काम करणारा माणूस 100 ml टाकतो. अशा प्रकारे हे सगळं फार मोठ्या प्रमाणावर आणि अजाणतेपणी हे सगळं चाललेलं असलं तरी याचा फार मोठा धोका निर्माण झालाय. यामुळे अनेक पक्षी धोक्यात आले, अनेक प्राणी धोक्यात आले आणि माणूस देखील धोक्यात आलाय. आपण बघाल की आपल्या आसपास कॅन्सरच्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. नेक्स्ट, पोचिंग मोठ्या प्रमाणावर होते, चोरटी शिकार होते. आता हे आदिवासी वगैरे हे शिकार करतात याचं प्रमाण तुरळक असतं, पण काही शिकारी अजूनही बंदुकी वगैरे घेऊन मोठ्या प्रमाणावर शिकार करतात, कारण जंगलामध्ये हे घडत असतं आणि शेतांमध्ये घडत असतं, त्यावर नियंत्रण ठेवणारं कोणी नाहीये. म्हणून फार मोठी यामध्ये शिकारीचं प्रमाण वाढलंय. नेक्स्ट, आणि मोठ्या प्रमाणावर शेतातली झाडं तोडली जातात. बऱ्याचदा पैशासाठी असतं किंवा काही कारणास्तव झाडं तोडली जातात. ती झाडं तोडायला बंदी असली तरी शेतावरल्या झाडं तोडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं तितकंसं शक्य नसतं वन विभागाला आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जातात. त्यामुळे पक्ष्यांची घरटी जी काही पक्षी ही फक्त मोठ्या उंच झाडांवरच घरटी करतात. जसं धनेश आहे किंवा घार आहे किंवा इतर शिकारी पक्षी आहेत किंवा पांढऱ्या मानेचा करकोचा किंवा अशी जी काही पक्षी आहेत तर यांची अधिवास नष्ट होत आहे. शेतात झाडं असली तरी पक्षी बऱ्या प्रमाणात वाचू शकतात. आम्ही अनेक वर्षांपासून संशोधन करतोय आणि महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे एक पक्षी गणना घेतली जाते, बर्ड काउंटिंग घेतलं जातं. तर त्यामध्ये जळगाव जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे पहिला नंबर पटकावलेला आहे, कारण पक्ष्यांची खूप मोठ्या संख्येने नोंद या भागात झालेली आहे. त्याचं कारण इथला शेती अधिवास आहे. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. काही प्रश्न असतील किंवा नसतील तसं सांगा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मला आपण इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद गणेश सर. आपले दुसरे स्पीकर आहे, आपण त्यांचं ऐकून घेऊया आणि मग प्रश्न उत्तर कॉमन घेऊया. चालेल सर. सुनीता दीदी, हमारे जो नेक्स्ट स्पीकर है उनका परिचय करें. जी हाँ.
हमारे आज के जो दूसरे स्पीकर है उनका नाम है डॉक्टर किशोर मोरे, जिनकी शिक्षा एमएससी हुई है और एमएससी के बाद उन्होंने सेट एग्जाम पास करके 2017 से पुणे यूनिवर्सिटी में उन्होंने सेट एग्जाम भी पास की है और असिस्टेंट प्रोफेसर करके वह अभी नौकरी कर रहे हैं वीवीएम एसजी पाटिल एएससी कॉलेज साकरी, धुले जिले में यह महाविद्यालय है। उस महाविद्यालय में फिजिक्स डिपार्टमेंट में वह असिस्टेंट प्रोफेसर का जॉब कर रहे हैं। मैं उनसे निवेदन करती हूँ कि वह उनको जो विषय दिया गया है विज्ञान और पर्यावरण, इस विषय पर हमारे आज के जो दूसरे स्पीकर है किशोर मोरे जी हमसे बात करने वाले हैं। धन्यवाद। मैम स्क्रीन शेयर करायची। यस यस, मैंने आपको कोर्स किया है, आप कर सकते। मराठी हिंदी जो भी आपको कंफर्ट होगा, मराठी हिंदी इंग्लिश। ओके, 1 मिनिट। नमस्ते सर जी। नमस्कार, बोलिए सर। आओ तापी को जाने इस वेबिनार में मैं सबका आभार मानता हूँ। सर मराठी चालेल ना? यस सर, नो प्रॉब्लेम, मराठीत बोलत. ओके ओके ओके. डॉक्टर गणेश सोनार सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे पर्यावरणाचा जे ॲनिमल डायव्हर्सिटी आणि रिलेशन बिटवीन बर्ड्स अँड फार्मर्स या विषयावरती त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. तर माझा विषय आज आहे विज्ञान आणि पर्यावरण. तर माझ्या एका स्लाइड मध्ये बघा, या साइडला इकडे एक शेतीचा भाग दिसतोय आणि ते पडीक जमीन दिसते. तर सुरुवातीला मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वेबिनारला सुरुवात करतो. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आहे. विज्ञानाने मनुष्याला जीवनासाठी उपयुक्त प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण ज्या वस्तूचा उपयोग करतो, ज्या सुविधांचा उपभोग घेतो, ती सर्व विज्ञानाची देणगी आहे. सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश आणि पेस्ट या गोष्टींचा वापर करतो. यांचा वापर संपल्यानंतर एक 3-4 महिन्यानंतर त्यातली पेस्ट खराब झाल्यानंतर किंवा ब्रश खराब झाल्यानंतर आपण तो फेकून देतो. फेकल्यानंतर हा ब्रश जेव्हा चांगल्या जमिनीवर म्हणजे शेतीच्या भागात जर म्हणजे ही जी वेस्ट असेल ती एखाद्या शेतीच्या भागात जमिनीवर जर पडली तर ती अशी पडीक जमीन तयार होईल तिथे. इन फ्युचर म्हणजे जो वेस्ट आहे त्याचं जर प्रॉपर डिस्पोजल जर नाही झालं तर अशी पडीक जमीन त्यामधनं ती तयार होईल आणि पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पेस्ट आपण दात स्वच्छ क्लीन करण्यासाठी वापरतो. परंतु पेस्ट मध्ये 2 प्रकारचे रसायन असतात. 2 म्हणजे अनेक प्रकारचे असतात, पण जे घातक रसायन जे असतं म्हणजे घटक जे असतात ते एक सोडियम लॉरिल सल्फेट आणि कोकामाइडो प्रोपाइल बिटेन हे विषारी घटक असतात. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. साठी
इलेक्ट्रिसिटी जनरेशनमुळे 42% CO2 हा वातावरणामध्ये बाहेर पडत आहे आणि तो ओझोनच्या थराला डॅमेज करतोय. ओझोनचे थर सूर्यापासून जे अतिनील किरण शोषून घेण्याचं जे काम करतंय, त्याच थराला हा CO2 डॅमेज करण्याचा प्रयत्न करतोय. तसेच जर समजा 1 किलोवॅट एनर्जी जर आपल्याला तयार करायची असेल, तर जवळपास 950 ग्रॅम CO2 त्यामधनं तयार होतो. कोळशामधला जे थर्मल पॉवर प्लांट आहे, की ज्यामध्ये कोल फायर प्लांट आहे, त्यामध्ये कोळशाचा जास्त वापर होतो. कोळशामधील कार्बन आणि हवेतील ऑक्सिजन हे एकत्र येऊन CO2 तयार होतो. तो पुन्हा वातावरणाला डॅमेज करू शकतो. तसेच गॅस फायर प्लांट, की ज्यामध्ये फॉसिल फ्युएल आपण गॅस वापरतो किंवा ऑइल वापरतो, याच्यामधनं जर 1 किलोवॅट अवर एनर्जी जर तयार करायची असेल, नियर अबाउट 1 युनिट एनर्जी जर आपल्याला तयार करायची असेल किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल, तर जवळपास 350 ग्रॅम CO2 यामधनं बाहेर निघतो आणि तो वातावरणाला डॅमेज करतो. तसंच या पिक्चर मध्ये दाखवलं की तार, दूरध्वनी, फॅक्स, मेल सारखी संपर्क माध्यमे असल्यामुळे सगळे एकमेकांशी जोडले गेले. जग जवळ आले. रेल्वे, विमान, जहाजे यासारख्या प्रवासांच्या साधनांमुळे राष्ट्रामधील भौगोलिक दुरावा कमी झालेला आहे. हे सर्व आपल्याला आज दिसतंय. त्याच प्रकारे विज्ञानाची शक्ती भूगर्भातून ओढून पाणी एक पिक्चर मध्ये दाखवलेले की आपण बोरवेलच्या सहाय्याने ते पाणी ओढून जमिनीवर टाकू शकतो. त्याच प्रकारे औषधामुळे मनुष्य दीर्घायुष्य बनलाय व रोगांपासून त्याचे रक्षण झाले. देवी प्लेग सारखे साथीचे रोग नियंत्रित झाले. त्या सर्वांचे श्रेय विज्ञानाला जातं. तसेच हातापायांची हाडे जोडली जातात असे नाही, तर किडनी आणि हृदयाचे प्रत्यारोपण सुद्धा करता येतं. प्लास्टिक सर्जरीमुळे पुरुष व्यक्ती सुंदर होते. स्त्रियांची वांजपणाची समस्या टेस्ट ट्यूब बेबीने दूर केली आहे. हे सर्व काही विज्ञानामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे. या पिक्चर मध्ये हे पिक्चर हातापायांची हाडे कशी जोडली गेलेली आहे वगैरे, किडनी, हृदयाचे प्रत्यारोपण सुद्धा इथे केलेले आहे. त्याच्यानंतर विज्ञानाने आंधळ्यांना डोळे, बहिरांना कान आणि लंगड्यांना चालण्याची शक्ती दिली. विज्ञानाच्या मदतीने मानव चंद्रावर जाऊन पोहोचला. त्याने अवकाशात भ्रमण केले, पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या. मानवाने अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह अवकाशातून आपल्याला सेवा देत आहे. आपल्या ब्रह्मांडाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. संगणक आपल्या जीवनाचे एक अंगच बनला आहे. तसेच विज्ञानामुळे मानव निर्भयपणे पृथ्वीवर भ्रमण करीत आहे. वादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटाशी लढण्यासाठी शक्ती आज मानवाजवळ आहे. विज्ञानाने मानवाची चिंतन प्रवृत्ती सुद्धा बदलली. आपल्या समाजाचे स्वरूप बदललेले, शहरीकरणाची प्रवृत्ती वाढवली. राज्य अधिक शक्तिशाली बनली आहे व मोठी झाली. आजचा मानव जीवनाचा पूर्ण आनंद लुटीत आहे. ज्याप्रमाणे बरोबर काटे असतात, त्याचप्रमाणे विज्ञानाची एक दुसरी बाजू आहे. विज्ञानाचे जसे फायदे आहे तसे तोटेही आहे. त्या पिक्चर मध्ये बघा की जिथे इंडस्ट्री एरिया आहे तिथे CO2 वायू हा बाहेर पडतोय, की तो ग्लोबल वॉर्मिंग साठी इट इज डेंजरस फॉर द ग्लोबल वॉर्मिंग. जेव्हा 17व्या शतकात विशुद्ध विज्ञानाच्या विकासातून औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा तिचे युरोपात जंगी स्वागत झाले. या क्रांतीमुळे कित्येक कुटुंबे विखुरली, कित्येकांचे शोषण झाले. औद्योगिकरणामुळे पाश्चात्य राष्ट्राच्या व्यापाऱ्यांच्या स्पर्धा वाढल्या, हुकुमशाहीचा जन्म झाला व शेवटी विश्वयुद्ध झाले. विज्ञानाच्या विकासाने अनेक नव्या विचारांना, प्रवृत्तींना जन्म दिला. त्याचबरोबर गट पडू लागले. विज्ञानाच्या शोधामुळे लागलेला हा अणुशक्तीचा शोध ही एक महत्वाची घटना होती. तिचा विधायक उपयोग झाला तर आपल्या संस्कृतीला नवीन मापदंड मिळू
शकले असते, परंतु तसे काही घडले नाही. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेला बॉम्ब ही एक विदारक घटना होती. तिने विज्ञानाचे भीतीदायक घातक दृश्य आपल्या समोर उभे केले. नागासाकी आणि हिरोशिमा याच्यावर पडलेला या बॉम्बचे चित्र इथे दाखवलेले आहे. त्याच्यानंतर स्वयंचलित यंत्र आली. त्यामुळे हाताने काम करण्याची क्षमता संपली. तो शेतकरी माणूस किंवा एखादी मजूर माणूस हाताने काम करण्याची क्षमता संपल्यामुळे मद्यपान करतोय, क्लबमध्ये जातोय, किंबहुना दूरव्यसनात तो पूर्णपणे बुडालेला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे विज्ञानाने आपणास सांगितले नाही. विज्ञानाने मानवाला कुशाग्र बनविले, परंतु नैतिकता शिकवली नाही. विज्ञानाने मानवाला साधने दिली, पण त्याचा सदुपयोग शिकविला नाही. अशा प्रकारे हे इथे स्वयंचलित यंत्र आहे की जेणेकरून जो शेतकरी आहे तो थोडा शेतकरी असेल किंवा मजूर असेल तो आळशी झालेला आहे. कारण पूर्वी हीच कामं करण्यासाठी बैलजोडीच्या सहाय्याने ही कामं केली जायची. तूर असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, ही जी त्यांची धान्य होती ही बैलजोडीच्या सहाय्याने ती तयार केली जायची. परंतु आता ही स्वयंचलित यंत्र आल्यामुळे बरीचशी कामं ही कमी झालेली आहे. शेतकऱ्याची काम करण्याची क्षमता संपलेली आहे कमी प्रमाणामध्ये. शेतकरी काम करतोच आहे तरी परिणामी सर्व बेकारी, अशांत, कटुता, साम्राज्य दिसू लागलेले. विज्ञानाने ज्या तीव्र गतीने समस्या सोडविल्या त्यापेक्षा जास्त तीव्र गतीने आपल्यासाठी समस्या निर्माण केल्या. परिवहन जलद गतीने वाढले, तितकेच अपघातही वाढले. उद्योगधंदे खूप विकसित झाले, तसेच कारखान्यातील अपघात वाढले. उदाहरणार्थ भोपाळ गॅस दुर्घटना, पेस्टिसाइड तयार करण्याचा हा जो कारखाना होता त्याच्यामधनं आयसोसायनेट नावाचा गॅस बाहेर निघाला आणि हजारो किंवा लाखो लोकांचा मृत्यू झाला. अनेक रोगांवर उपचार सापडले. त्याचबरोबर एड्स सारखे घातक जीवघेणे आजारही उत्पन्न झाले. पर्यावरणाची संरक्षक साधने दिली, त्याचबरोबर पर्यावरणाला दूषितही केले. इथे भोपाळ वायू दुर्घटना आणि बस रोड ऍक्सिडेंट, कारखान्यात होणारे मजुरांना वेदना, अशा प्रकारचे चित्र इथे दाखवलेले आहे. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनाइट नावाचा गॅस बाहेर पडला आणि जवळपास 3598 लोकांची डेथ झाली. त्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स पण बरेचसे झालेले. त्याच्यानंतर आज आपण एसी वापरतोय. एसी एअर कंडिशन आपण जेव्हा वापरतो तर जर एसी रूम विथ पुअर व्हेंटिलेशन, की ज्या रूम मध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर नाही आणि तिथे आपण एसी मध्ये बसलोय तर डोकेदुखी, सर्दी, थंडी, चक्कर येणे, मळमळ, थकवा जाणवेल. एसी मुळे हवेतील आर्द्रता कमी होईल आणि तापमानात वाढ होऊ शकते. तापमानात वाढ झाली म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढेल. असे बरेचसे उदाहरण आहे की ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणाचे टेम्परेचर, तापमान वाढेल आणि जागतिक तापमानामुळे बर्फ वितळण्यास सुरुवात होईल. अकॉर्डिंग आपण घरामध्ये जे रेफ्रिजरेटर वापरतो आज, द प्रोसेस ऑफ रेफ्रिजरेटर, त्याला आपण एखादी वस्तू जर त्या रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करून ठेवतोय, देर इज अ लॉस ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. जेव्हा आपण एखादी वस्तू, खाण्याची वस्तू त्याच्यामध्ये ठेवतो तर त्यांचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कमी होतात. आणि ऑल्सो देर इज सम लॉस ऑफ, त्याच्यामध्ये कलरचा सुद्धा लॉस होतो, फ्लेवर लॉस, टेक्स्चर लॉस, अशा प्रकारे फूड इन द रेफ्रिजरेटर. Many refrigerant damages our environment. कारण रेफ्रिजरेटर्स मधनं हा क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा गॅस बाहेर पडतो आणि इट इज डेंजरस. तो आपल्या वातावरणाला खूप डेंजरस आहे आणि ही आपली जी ओझोन डिप्लेशन लेअर आहे त्याला तो डॅमेज करतो आणि ही अतिनील किरण डायरेक्ट जमिनीवर म्हणजे खाली येतात आणि ती माणसाला हार्मफुल आहे.
त्याच प्रकारे आपण स्टारची फूड, पिष्टमय जे पदार्थ असतात ते आपण प्रेशरमध्ये कुक करतो. त्याच्यामधनं ॲक्रिलेमाइड नावाचं एक रसायन असतं. इट इज हार्मफुल. ते खूप हार्मफुल असतं आणि इट कॉजेस द डिसीज लाइक कॅन्सर. कॅन्सर त्याच्यामुळे उद्भवू लागतो किंवा इन्फेरिटिबिलिटी अँड न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अशा प्रकारचे आजार त्या ॲक्रिलामाइड या रसायनामुळे होऊ शकतात. त्याच प्रकारे आपण वॉशिंग मशीन जवळपास एमिट्स अँड जवळपास 62 मिलियन टन्स ऑफ CO2 तो वातावरणामध्ये CO2 उत्सर्जित करतो. दॅट इज कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस. प्रत्येक वर्षी जवळपास 62 मिलियन टन्स CO2 हा वातावरणामध्ये पसरतो आणि ते जागतिक तापमान वाढवण्यासाठी मदत करतो. पण इट इज व्हेरी डेंजरस फॉर अवर विज्ञानाला ते हानिकारक आहे. डिप्लेशन लेअर, ग्लोबल वॉर्मिंग, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ज्यामुळे वाढतं आणि ते डिप्लेशन लेअर आपली डॅमेज होते. ड्यू टू द tourism, it is also causes the health problem and then the lung related diseases. Then the emission of fuel transportation system contributes to the degraded air quality degrade करते due to the transportation. वाहतुकीच्या साधनांमुळे एअर क्वालिटी घसरलेली आहे. चेंजिंग द क्लायमेट वातावरणामध्ये बदल झालेले. ट्रान्सपोर्टेशन ऑल्सो लीड्स टू द नॉईज पोल्युशन. ट्रान्सपोर्टेशन मुळे नॉईज पोल्युशन, वॉटर पोल्युशन and affects also the ecosystem through the multiple direct and indirect interaction. Thank you very much. विज्ञान आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधणे ही खूप काळाची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच सर. तुमचं स्क्रीन स्टॉप कराल का शेअरिंग? तर आज खरोखर दोन्ही स्पीकर कडून एक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या की जळगाव जिल्ह्यात असलेली बायोडायव्हर्सिटी आणि किशोर सरांकडून विज्ञान आणि पर्यावरण हे कसे एकमेकांना धरून चालतायत, फायदे तोटे दोघंही. आणि आधी आपल्या सोबत जे डॉक्टर SK जैन सर आहेत आणि सुनीता दिदी, त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी बोला, मग मी नंतर बोल. सर मला गणेश भाऊंना एक प्रश्न विचारायचा आहे की मी असं ऐकलं होतं की जे सुगरण पक्षी आहे तो 3-4 प्रकारची घरटी बांधतो, तर हे खरं आहे का? नाही, प्रकार धन्यवाद. प्रकारची नाही म्हणता येणार. प्रकार एकच असतो, पण एका सीझन मध्ये 4-5 घरटी तो बांधतो. म्हणजे 4-5 बायकांचा दादला होतो असं म्हणता येईल आपल्याला. शेपटी सारखं असतं. हा. ओके. नाही, ते कशामुळे घडतं की बऱ्याचदा ते पक्षी असतात तर काही त्यांच्या ज्या जागा असतात घरटी बांधण्याच्या किंवा जो प्रदेश असतो किंवा त्या प्रदेशातील त्यांचे जे थ्रेट्स असतात किंवा ज्यांच्यापासून संकट निर्माण होतं, म्हणून ते घरट्यामध्ये थोडा फार बदल करत असतात. आता आपण जर आता मी अशी घरटी वरण बदलत असतो त्यांचा, पण बहुतांश करून हे एकाच प्रकार
जसं घरटं ते बांधत असतं तसं आढळतं. हो. घरटं ते बांधत असतं तसं आढळतं. हो. हो, हे ते पण गेल्या सांगितलं तुम्ही. 30-35 वर्षापासून त्याचा डेटा आहे. असं आहे. म्हणजे त्याने एक ॲक्शन स्वीकारलंय वाघाने तिथं. म्हणजे तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेतलंय असं म्हणता येईल. पण तो तिथल्या माणसांना काही करत नाही म्हणजेच तिथे नाही, हे फार केलेलं फारशा तुरळक घटना आहे की माणसांशी त्याचा कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष झाला, अशा फार तुरळक घटना आहे. पण मोठ्या प्रमाणात तो वाघाशी म्हणजे वाघ माणसांशी चांगलं सौजन्यानेच राहतो. तसं वाघ हा जंटलमन आहे. जंगलामध्ये तो अ, अ, हल्ले करत नाही आणि तो वर्षाकाठी फक्त 50 मोठी जनावरं खात असतो. म्हणजे हरीण असेल किंवा जे मोठे प्राणी खात असतो, त्या व्यतिरिक्त इतर प्राण्यांना हातही लावत नाही, असं असतं. त्यामुळे वाघाचं चांगलं तिथे हे आहे माणसांशी आणि माणसांचंही वाघाशी. एक चांगलं उदाहरण आपल्याकडे आहे. आणि त्याला आता नव्यानेच अभयारण्य देखील घोषित करण्यात आलं. आधी तो कन्झर्वेशन रिझर्व्ह होता. आता ते अभयारण्य झालंय. आणि तो जो पूर्ण कॉरिडॉर आहे तो मला वाटतं यावल पासून थेट याच्यापर्यंत आहे ना हो, हो. नागपूरकडे. तर त्याला आपण असं म्हणता येईल, की तो व्याघ्र मार्ग म्हणता येईल त्याला. जसं हां, आता त्याचा त्यांच्या पूर्ण संचार असतो. जीन पूल सांगण्यासाठी वाघ हा स्थलांतर करतो. आणि तो खूप लांब-लांब स्थलांतर करतो. काही वाघ इकडनं साऊथमध्ये जातात किंवा गुजरातकडे गेल्याचंही आम्हाला आढळलंय. तर अशी त्यांचं जर मॉनिटरिंग केलं तर आपल्याला आढळून येतं, की वाघ खूप लांबपर्यंत स्थलांतर करतात आणि एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात असतात. असं आहे. आणि त्यासाठी हा फार महत्वाचा कॉरिडॉर आहे. चालेल. धन्यवाद. हो. थँक यू. धन्यवाद दीदी. डॉक्टर एस के जैन सर, तुम्हाला जर अनम्यूट करता आलं तर करा. तुमचा ऑडिओ कनेक्ट नाहीये बहुतेक. तुम्ही कुठून जॉईन झालात ते पण सांगा. गणेश सोनार सर, माझ्या मनात खूप प्रश्न आहे. तुम्ही जे वाघाचं सांगितलं, तर आमच्या एरियात मी जिकडे राहतो आसनखेड जे जंगल आहे, तर त्या ठिकाणी लोक म्हणतात की वाघ आहे, तर नेमकं तिथं वाघ एका बिबट्या आहे. कारण बऱ्याचदा तो शेतकऱ्यांना दिसतो. हां, हां. कसं असतं वाघ किंवा बिबट्या किंवा तरस असेल. पण कसं असतं की माणसाला जेव्हा माणसाशी त्याचं इंटरॅक्शन होतं किंवा समोर दिसतो, तर फार कमी वेळात दिसतो तो. हम्म, फार हम्म, वेगात तो तिथून जातो किंवा माणूस तरी तिथून पळ काढतो. म्हणून ज्याला आपण म्हणतो की अगदी थोडक्यात दिसला असं होतं आणि त्यामुळे आता आम्ही बऱ्याचदा जेव्हा ज्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट घडतो किंवा जिथे प्राण्यांना बिबट्या किंवा वाघाकडून हल्ले होतात, तर त्या ठिकाणी जातो. तर तिथे आम्ही त्यांना फोटोग्राफ्स दाखवतो, की हा होता का? तर बरीचदा जे माणसं असतात ते म्हणतात, "नाही, हा सिंहासारखा होता. याच्या अंगावर ठिपकेच दिसतात मला." असंही बऱ्याचदा होतं. तर आपण तुम्ही ज्या भागात राहतात साधारण, तर त्या भागामध्ये वाघ म्हणजे गेल्या काही दशकामध्ये आढळलेला नाहीये. पण बिबट्याचं चांगलं प्रमाण त्या भागामध्ये आहे. जामनेर आणि पाचोरा आणि या भागामध्ये खूप चांगल्या प्रमाणात बिबटे आहेत. तर बिबट्या हा जर जोरात निघून गेला तर असं वाटतं की पट्टेरी वाघ गेला किंवा तरस दिसतो बऱ्याचदा. तर तरसालाही पट्टे असतात. त्यामुळे म्हणतात की वाघ दिसला असं बऱ्याचदा होतं. तर त्याचे जे काही असतात म्हणजे पायाचे ठसे किंवा याच्यावरून आपल्याला ते कन्फर्म करता येऊ शकतं. आणि तिथं आम्ही बऱ्याचदा जातो ना, तर खूप सारे हो. नीलगाई आहेत, अगदी झुंडच्या झुंड. म्हणजे मी हो, तर हो. खूप स्वतः मोठ्या प्रमाणावर. माझ्या समोरून जवळजवळ 100 चे झुंड बघितले. इतक्या प्रचंड हो, प्रमाणात हो, हो. तिथं आहेत. प्रचंड नंतर संख्येने. हरणं आहेत खूप सारे.
आणि हो, चिंकारा आहे त्या भागात. हां आणि जसं तुम्ही सांगितलं तसं ते नीलगाई आणि रानडुकरं हे खूप जास्त ते हो, आजूबाजूच्या परिसरातलं पीकच हे करतात. ते बऱ्याचदा बरोबर आहे. शेतकरी तार लावतात, तारेचं कुंपण करतात, पण तरीही हो. त्यांना नाही, प्रॉब्लेम ती आहे. ती पद्धती पण धोकादायक आहे. त्यासाठी काही वेगळ्या पद्धती वापरल्या जातात, पण त्याचा अवेअरनेस अजून शेतकऱ्यांमध्ये नाहीये. आणि शासनाने त्यांना मारण्यासाठी पण एक जी-आर मागे जारी केलेला आहे, की जर खूप मोठ्या प्रमाणावर जर तिथे नुकसान होत असेल, तर शासनाला सांगून त्यांना तिथे मारण्यात देखील येतं. कारण संख्या त्यांची मोठी असल्यामुळे त्यांचं नियंत्रण करता येऊ शकतं, असा भाग आहे. आणि सर एकदा तुम्ही आले, तुम्ही आता जेवढे पक्ष्यांचे प्रकार दाखवले, यापेक्षाही तिथं एक हो. 5-7 तरी वेगळे प्रकार आम्हाला बघायला मिळाले. आम्ही जेव्हा जातो ना, अगदी, अगदी. खूप ते अ, जलाशयात अगदी 8 ते 10 हो. प्रकारचे तरी नवीन पक्षी तुम्ही जेवढे दाखवले त्यापेक्षा हो, हो. वेगळे पण आम्हाला दिसले. तर तुम्ही कधी सवड नक्की, काढून आलात नक्की. तर नक्कीच आपण ते कारण तुमचा अभ्यास खूप अगदी, अगदी. छान आहे. मला यायला आवडेल. हं, हं. थँक यू, आणि थँक यू सर. आमचं ते नक्की. नेहमीचं जायचं ठिकाण आहे आणि जवळ आहे अरे आणि वाह! अरे कसं वाह! आहे की मग ते आपण तुम्ही हो. पक्षी निरीक्षण ठेवा सर एक दिवस. हां, चालेल ना. आणि तुमची तिथली एक आपण यादी तयार करू पक्ष्यांची, प्राण्यांची. तेही चांगलं राहील तुमच्या ह्याच्यासाठी. ओके. नक्की, तुम्ही तयार नक्की. करा ती. माझं एक पुस्तक आहे ना ते, तर हां, त्यामध्ये फोटोग्राफ्स आहे. त्यावरूनही तुम्हाला पक्षी ओळखता येतील. असं बरं. आहे. आणि त्यात कीटकही आहेत, बऱ्याच मी प्रजाती एक आहेत. 2 जवळपास मिनिटात एक फोटो शोधतोय त्या पक्ष्यांचा. जर मिळाला तर तुम्हाला दाखवतो. आम्ही आता गेलो होतो 2 महिन्यापूर्वी, तेव्हा घेतला होता. बरोबर. हो, हो. तुम्ही 2 महिन्यापूर्वी गेला असाल, तर ती जवळपास तिथली स्थानिकच पाणपक्षी असावेत. कारण त्यामध्ये काही बदकं आहेत 2 प्रकारची आणि काही प्रकारचे बगळे, करकोचे पण आढळतात आपल्या भागात. काही वेडर्स गटातले पक्षी आहेत. ते पाण्याकाठी आढळतात आपल्याला. तर खूप चांगला आहे. जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, नंतर वरती येवल. यावल अभयारण्यातही खूप चांगले प्राणी पक्षी आहेत. आणि हा ठेवा जळगाव जिल्ह्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण मी मागे सांगितल्याप्रमाणे आमच्या काही संस्थांनी जेव्हा इथे पक्षी गणना केली, तर खूप मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची संख्या त्यांना आढळली आणि त्यामुळेच आपला जे हातनूरचा जो तर यात एक डॅम आहे. ऑडिओ आहे तो ऐका. त्या पक्ष्यांचा आवाज आहे. तुम्हाला जर हं, हं. हा आवाज नदी सुराय किंवा ज्याला रिव्हर टर्न पक्षी म्हणतात. पांढऱ्या रंगाचा पक्षी असतो. ओके. तर त्याचा आवाज वाटतोय मला. रिव्हर टर्न तुम्ही जर Googleवर सर्च केला तर तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स किंवा माहिती मिळेल. त्यात आता जो तुम्ही आवाज ऐकवला तो रिव्हर टर्न पक्ष्याचा आहे. नदी सुराय ज्याला म्हटलं जातं. तो देखील व्हल्नरेबलच्या लिस्टमध्ये आहे. जो रेड डाटा लिस्ट आहे त्यामध्ये. पण तो आहे पाचोरा बहुळा डॅममध्ये पण आहे. बहुळालाच खूप चांगल्या प्रमाणावर पक्षी येतात. आणि मी आता सांगत होतो, की मोठ्या प्रमाणावर पक्षी हतनूरला जवळपास 20,000 पक्षी नोंदवले गेले मागे आणि त्यामुळे तिथे आय-बी-ए म्हणजे इम्पोर्टंट बर्ड एरिया त्याला घोषित केलं BNHS आणि जे आपल्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांच्यातर्फे IUCN तर्फे. तर ते एक खूप चांगला ॲसेट आपल्या जिल्ह्यासाठी आहे. खूप चांगला अधिवास तो आहे. त्याच्या खालोखाल बहुळा डॅम आहे, सुकी डॅम आहे. आणि हा जो धरणांचा परिसर यामध्ये खूप पक्षी आहेत. माशांच्या खूप चांगल्या प्रजाती आहेत. जर आमचं जे पुस्तक आहे वाईल्ड लाईफ ऑफ जलगाव डिस्ट्रिक्ट तर त्यामुळे मासे देखील आहेत, माशांच्या प्रजाती आहे.
किंवा जे कीटक आहेत, फुलपाखरं आहेत, तर ते देखील आहेत. कोणाला हवं असेल तर प्रशांत बुक हाऊसला ते पुस्तक उपलब्ध आहे. तर तिथून आणि फोटोग्राफिक गाईड आहे, त्यामुळे ते पक्षी ओळखणं किंवा शोधणं खूप सोपं जातं आणि त्यातूनही चांगले अभ्यासक घडू शकतात आणि चांगली माहिती तुमच्याकडे गोळा होऊ शकते. चांगले रिसर्च पेपर त्या भागातले, चांगल्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या याद्या तिथे तयार होऊ शकतात. आणि जैवविविधतेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कारण जैवविविधता कायदा हाच नेमका त्यासाठी आलेला आहे की आपल्या भागातली जी जैवविविधता आहे त्याची नोंद व्हावी. जसं आता अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं किंवा इतर पिकांचं पेटंट किंवा इतर गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या, ज्या भारतात महत्वाच्या किंवा आहेत, तर त्याचं नोंद होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी रजिस्टर जे पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, ज्याला PBR म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये या सगळ्यांची नोंद त्या भागातली होणं गरजेचं आहे. आणि मागे त्यासाठी फार मोठा एक्सरसाइज शासनातर्फे करण्यात आला. अर्थात त्यामध्ये काही त्रुटी देखील होत्या, पण बऱ्यापैकी डेटा काही चांगल्या संस्थांनी जमा केलेला आहे आणि ती जमा झालेला आहे. मी त्या कमिटीवर आहे, जिल्ह्याच्या बायोडायव्हर्सिटी कमिटीवर. तर तो खूप चांगला डेटा आपल्या जिल्ह्यासाठी जमा झालेला आहे. त्यामध्ये तर तुम्ही भाग घेऊ शकता. मला असं वाटतं तुम्ही एकदा विजिट करून आधी ते जागा बघून घ्या आणि मग आपण एखादं जर पक्षी निरीक्षण डिसेंबर किंवा जानेवारीत ठेवलं तर ते खूप छान होईल. आणि अगदी आपण तिथं उत्तम. गावातल्या नक्की यायला लोकांना आवडेल. पण एक प्रशिक्षण देऊया की त्या प्राण्यांसाठी काय अगदी करता अगदी येईल. हा हा अगदी अगदी खूप चांगलं आहे. त्यांच्याशी संवाद करायलाही छान होईल आणि खूप गरजेचं आहे ते, आणि तुम्ही त्यात पुढाकार घेताय ती चांगली गोष्ट आहे. नक्की आपण ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या सेकंड किंवा थर्ड वीकला तोवर पाऊस जरा बऱ्यापैकी कमी होईल, म्हणजे आपल्याला जंगलात फिरता होय येईल. होय आता जर गेलं ना तर अर्धा होय. आपण जाऊ नाही शकणार, इतकं तिकडे ते अगदी पाण्याचं हे असतं. हो हो हो. खरंय खरंय. आणि पक्षी जे स्थलांतरी पक्षी ते हिवाळ्यात येतात आणि इतर पक्षी मोठ्या प्रमाणावर त्या काळात असतात. हो, नक्की नक्की. हो आपले चेतन सर नेहमी येतात, त्यांच्यासोबत हो मी हो. खूप वेळेस फिरलोय तिकडे. बरोबर बरोबर. हम्म. त्यांचाही हवामानाचा खूप चांगला अभ्यास आहे. हो. आणि आपल्या आता या सरांनी खूप चांगली माहिती दिली पर्यावरणाविषयी. त्यांचे खूप आभार. खूप चांगलं नवीन शिकायला मिळालं त्यांच्याकडून, किशोर सरांकडून. येस येस. खरोखर आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र सिंगजी नेहमीच सांगतात की बर जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या नदी खोऱ्याचा विकास करायचा असेल तर 4 घटक खूप महत्वाचे असतात. एक असतो संत, दुसरं असतं शासन, तिसरं असतं महाजन आणि चौथं असतं समाज. आता संत बर म्हणजे की फक्त महाराज वगैरे नाही, तर अशी सगळी लोक की जे काहीतरी प्रॉब्लेमचं सोल्युशन देत आहेत, हिलिंग करतायत. म्हणजे मग बर त्याच्यात सायंटिस्ट हो असतील, टीचर असतील, ऑब्झर्वर असतील, रिसर्चर असतील, हो ही सगळी लोक. शासन म्हणजे हो की ज्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे, पण ते इव्हॉल्व पण आहे आणि इन्व्हॉल्व पण आहे. तर खरंय. त्यासाठी ते सगळं काम पण करत असतात. आणि तिसरी गोष्ट की महाजन म्हणजे रिसोर्सेस. आता जशा वेगवेगळ्या संस्था आहेत, मग त्या कंपनी असतील, इन्स्टिट्यूशन असतील, जसं आपलं जलश्री संस्था किंवा हम्म. रोटरी क्लब सारखे क्लब आहेत किंवा मोठमोठ्या इंडस्ट्री की जे CSR फंडिंग देतात. तर हे सगळं काय झालं तर रिसोर्सेस, तर ते पण खूप महत्वाचं असतं. आणि चौथा घटक समाज. समाज जसं तुम्ही आता बरोबर. रिलेशन दाखवलं की प्राणी किंवा पक्षी हे शेतकऱ्याचे मित्र आहेत, पण बऱ्याचदा त्यांना हो जसं तुम्ही आता सांगितलं की ते बरेचसे पक्षी दाणे खातच नाही. आपल्या ह्याच प्लॅटफॉर्मवर हो एक पिंपळगाव हरेश्वरचे प्राध्यापक होते, ज्यांनी PhD केलेली आहे. हो तर त्यांनी अगदी 5 वर्ष हो हो ऑब्झर्वेशन केलं की हे जे दाण्यांचं हो. प्रमाण आहे ओनली. डॉक्टर विक्रम पाटील. येस येस. हा तुम्ही ओळखता त्यांना. हा. हम्म.
तर हो त्यांनी हो हो सांगितलं की हो 30% जे आहे ते काय होतंय की अ, फक्त 20 ते 30% याचं काय म्हणतायत त्याला नुकसान होतं दाण्यांचं. पण अगदी अगदी रिप्रोडक्शन किंवा त्याचे जे तुम्ही सांगितलं ते 20 जेव्हा दाणे पडतात, तर ते हो खूप हो महत्वाचं असतं महत्वाची रिप्रोडक्शनसाठी. गोष्ट आहे. तर हे सगळं त्यांनी येस येस नोंदवलेले ऑब्झर्वेशन्स आहेत. बरोबर. तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच आज तुमच्याकडून जेव्हा सुरुवातच झाली, मला हे सगळं हे बघत होतो आपल्या एरियात की असे पक्षी शेतात गेल्यानंतर हो दिसतात. पण आज त्याचे डिफरन्स कळाले की हे कोणासाठी फायद्याचे आहे, शेतकऱ्याचे कसे मित्र आहेत आणि जेव्हा जास्त पक्षी असतील तर पेस्टिसाइडचं न वापर करता शेतकरी त्याचं कंट्रोल कसं करू शकतो पेस्टचं. हे खूपच अगदी आज अगदी तुमच्याकडून शिकायला मिळालं. आणि आपले दुसरे वक्ते किशोर सर त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलं. ही पूर्ण टीम आहे. मी तर एक छोटासा यातला घटक आहे. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आज थांबूया आणि पूर्ण टीम कडून पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण थांबूया. धन्यवाद धन्यवाद सर, विशाल सर, सुनीताताई, सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद. एक प्रार्थनेने आपण थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् कश्चित् भवेत्. दुःखमाप्नुयुः. ॐ शान्ति ओम शांति शान्ति शान्ति. शांति शांति. धन्यवाद. पुनश्च एकदा हे फेसबुकवर लाईव्ह पण आहे आणि YouTubeला पण अवेलेबल होईल उद्यापर्यंत. मी त्याची लिंक तुम्हाला येस शेअर सर. करतो. खूप खूप धन्यवाद. ओके सर. पुनश्च एकदा. थँक्यू सर.